मी यानंतर विनंती करेल दलित चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, रिपब्लिकन जनशक्तीचे प्रमुख, एक विचारवंत, महाराष्ट्राला सातत्याने एक विचार देणारे माननीय अर्जुनजी डांगळे साहेब. अर्जुनजी डांगळे बाहेर खडकेश्वर मंदिरासमोर जे मैदान आहे तिथं मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. आपण तिथेही बसू शकता. महिलांनी इथं बसून घ्या कृपया. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. कृपया सगळ्यांनी आपापली जागा ग्रहण करा. जागा बंद झाल्यानंतर आपल्याला खडकेश्वर मंदिरासमोर LCD ची व्यवस्था केली आहे. नंतर सेकंड टप्प्यात आपण मल्टीपर्पज शाळेच्या जवळ सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मी अर्जुन डांगळे साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करतो. तसेच हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या हा ऐतिहासिक सभेच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी आणि मराठवाड्यातील माझ्या शिवसैनिक बंधूंनो, भगिनींनो, आज या ऐतिहासिक सभेला येण्याचं प्रयोजन म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायाने उभा केला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने एक झेप घेऊन पुढे चालत असताना माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या रूपाने ह्या तळागाळातील माणसाला, ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना, गोरगरीब कष्टकऱ्यांना, स्त्रियांना, दलितांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायाने सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन एक स्वराज्य उभं केलं आणि रयतेचं राज्य स्थापन केलं आणि सामाजिक, आर्थिक सगळ्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे माननीय उद्धव ठाकरे साहेब या महाराष्ट्रात करीत असताना ज्यांच्या हातून सत्ता गेलेली आहे, जे सत्तेसाठी हपापलेले आहेत, अनेक आरोप प्रत्यारोप करत सुटलेले आहेत. वास्तविक कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष गेली. संबंध देशाने नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कोरोनामध्ये उद्धवजीने आणि संबंध महाविकास आघाडीच्या आणि संबंध लोकांनी जे काम केलं, सरकारने जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पासून सगळ्यांनी एक कित्ता गिरवला, पण यांना काही दिसलं नाही. यांच्या हातून सत्ता गेली. बंधूंनो, मला एक अभिमान आहे, शिवसेनेबद्दल आहेच, पण उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीने लढतायत, मी एक साक्षीदार आहे त्याचा. एक ज्या वेळेस सत्ता झाली, मातोश्रीवर वाटाघाटी सुरू होत्या, सत्तेचं समान वाटप हे व्हायचं ठरलं, घेतलं, सारलं. तिथे अमित शहा आले आणि त्यावेळी योगायोगाने मी तिथे उपस्थित होतो. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस तिथे संबंध जे म्हणायला लागले, आम्ही सत्तेचं वाटप ठरलेलं नाही. खरं म्हणजे माहीत आहे मला, ठाकरे कुटुंब संस्कृती, शब्द न बोलणारं आणि उगीच कुठच्या शब्दांना न भुलणारं असं आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस ते ठरलं की ज्या मगाशी अर्जुन खोतकरांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेची शिडी वापरून भाजप सत्तेवर आलं आणि ते मनसुबे रचू लागले की हिंदुत्वाच्या ह्याच्यामध्ये दुसरा भागीदार नको, आणि म्हणून शिवसेनेला खच्ची करण्याचा प्रयत्न सातत्याने केले गेले. आणि हे ज्यावेळेस उद्धवजींच्या लक्षात आलं त्यावेळेस ते म्हणाले, मी त्याला साक्षीदार आहे की यांना शरण जाऊन मरण्यापेक्षा लढत मेलेलं का वाईट, मी बाळासाहेबांची अवलाद आहे. आणि शिवज आज ते खऱ्या अर्थाने उभे राहिले, आज यांच्याशी लढतात. काय चाललंय? बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, राज्य आणि केंद्र यांचे संबंध आहेत. अरे जे GSTचा परतावा द्यायचा नाही,
कांजूरचं आमचं शेड तिथे मेट्रोचं मुंबईच्या लोकांना पाहिजे ते द्यायचं नाही. अनेक योजना आणायच्या, नको त्या योजना, बुलेट योजना आम्हाला नको आहेत, बुलेट ट्रेन महाराष्ट्राने मागणी केली नव्हती ती द्यायची. सातत्याने अडवणूक होते, परंतु ज्यांनी ब्रीज सांगितले झुकेंगे नाही लढेंगे, हे सातत्याने होत आहेत. आज बंधूंना मी जास्त काही बोलत नाहीत. आज मुद्दाम उद्धवजी आणि शिवसेनेला ऐतिहासिक मेळाव्या प्रसंगी सांगायला आलेलो आहे. तुम्ही शिवसेनेचंच काम करत नाही, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना जी आहे ती संवर्धित करण्याकरता आणि ती पुढे नेण्यासाठी खंबीरपणे उभे आहात. महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता, दलित जनता, सामाजिक न्यायासाठी लढणारी जनता तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. काय करतात हे? आज संपूर्ण आपले महापुरुष हायजॅक करतात. शिवाजी महाराजांनी हायजॅक केलं. भाजपच्या चिंतन शिबिरात शिकवलं जातं शिवाजी महाराज 3.5 जिल्ह्याचा राजा होता म्हणून सांगितलं जातं. आज शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, बाबासाहेब आंबेडकरांचे घटनाकार म्हणून घेतलं जातं आणि त्यांची घटना पायदोळी जात होते. आणि इकडे दुटप्पी धोरण देवेंद्र फडणवीस. तुम्ही सांगा, तुम्ही मुख्यमंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं आंबेडकर भवन जे दादरला होतं ते कुणी पाडलं? कुणाच्या बिल्डरच्या साह्याने पाडलं? तुम्ही ज्या वेळेस भूमिपूजन केलं, भूमिपूजन त्या आंबेडकर भवन आदेश बांदेकर साहेब चित्रा सिनेमाजवळ होतं, तिथे भूमिपूजन झालं पाहिजे होतं. यांनी भूमिपूजन शिवाजी पार्कच्या स्काउट पॅव्हलियनमध्ये केलं. मी जास्त बोलत नाही, फक्त ह्या गोष्टी सांगायच्या आहेत महाराष्ट्राला. आणि म्हणून आज जे महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं एक संवर्धन करण्याकरता आणि इथल्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी इथे धर्माच्या जातीच्या नावावर जे चाललेलं आहे. कोरोनाच्या काळानंतर महागाई, अनेक प्रश्न वाढलेले आहेत, परंतु ते न सोडवता धर्माचा आणि धर्माचा अभिमान जरूर बाळगावा. तो घरात आपण आपला व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु दंगे धोपे करण्याकरता आणि सत्तेच्या लालसेपोटी जो वापरू नये एवढंच सांगतो. जास्त बोलत नाही. आम्ही एवढंच सांगतो, महाराष्ट्रातील संबंध दलित बौद्ध कष्टकरी जनता या आपल्या पाठीशी उभे आहेत आणि पुढच्या झंझावातात आम्ही तुमच्या देखील सोबत उभं राहू एवढंच मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद डांगळे साहेब. यानंतर मी विनंती करेल महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री, सिल्लोडचे लोकप्रिय आमदार अब्दुलजी सत्तार साहेब. आजच्या या विराट सभेला उपस्थित सर्व शिवसेनेचे सन्माननीय नेतेगण, पूर्वी आपण ऐकलं असेल का 5 दिवसाचा मॅच व्हायचा, नंतर वन डे झाला, 50 ओव्हर झाल्या, 20 झाल्या, मला फक्त 5 ओव्हर आहे, म्हणजे 5 मिनिटं आहे. 5 मिनिटामध्ये शिवसेनेची संपूर्ण माहिती देणं इतकं सोपं नाही आहे. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार चालू आहे, या सरकारमुळं महाराष्ट्राचा शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, गोर गरीब, वाडी वस्ती, तांडे अनेक एक कान्या कोपऱ्यापर्यंत ज्या संकटाच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला कोरोना सारखी महामारी आणि भारतीय जनता पार्टीची दलंदरी हे दोन्हीही दूर करण्याचा काम केलं. याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करायला पाहिजे. संकटाच्या काळामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सेवेमध्ये विरोधी पक्षाचे काय कर्तव्य आहे हे आज विरोधी पक्ष पार पाडत नाही. फक्त विरोधाला विरोध करणे, एकच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करणे आणि केंद्राची जी सत्ता आहे त्या सत्तेच्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडून विरोधी पक्षाचा आवाज दाबणं एकच काम चालू आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आज या ऐतिहासिक नगरीमध्ये येणार आहे. त्याची धडकी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्याला माहित आहे का आज मुलुक मैदानी तोप या
शहरामध्ये 37 वर्ष ज्या पक्षाला स्थापन व्हायला झाले शिवसेनेचा, त्याचा आज सर्वाला शुभेच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा समाचार घेणारे मुख्यमंत्री महोदय, ही सभा इतकी विराट आहे. आज 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर शहराच्या आजूबाजूला सर्व शिवसैनिक पेटून उठलेले आहेत. मराठवाड्याभरातून नेते आले. आताच अर्जुनरावनी सांगितल्याप्रमाणे या राज्यामध्ये, या देशामध्ये देशाच्या अनेक मुख्यमंत्र्याचा आपण मूल्यमापन केलं तर एक आदर्श मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून ज्या ज्या एजन्सीने, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, या सर्वांच्या वतीने एकमेव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबाचा कौतुक केला जातोय. त्यामुळं खरं म्हणजे त्यांना आज जो पोट दुखतंय त्याचं कारण तोच आहे. सरळ 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली. जुलैच्या 5 तारखेपर्यंत ज्या ज्या लोकांनी पैसे वेळेवर भरले त्या सर्व लोकांच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपयाचा वचनपूर्ती, शेवटची ही जी वचनपूर्ती करण्याचा काम जुलैमध्ये बियाणे खतासाठी शेतकऱ्याची चिंता दूर करणारे मुख्यमंत्री आपल्या आज विराट सभेला संबोधित करणार आहेत. आणि दुसरीकडे शेतकऱ्याला जे आपण आज 3 लाखापर्यंत कर्जमाफी देतो, या कर्जमाफीचा एकंदरीत पाहिलं तर 4% व्याज महाराष्ट्र सरकार भरतोय आणि 2% केंद्र सरकार भरत होता. तेही त्यांनी केंद्र सरकारने मध्यंतरी 40 दिवस अगोदर निर्णय घेतला का आता शेतकऱ्याच्या कर्जावर जो काही 2% व्याज हे केंद्र सरकार देत होता ते देणं बंद केला. याला खरं म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत, पाईपलाईन टाकण्याचा काम चालू आहे, हा युद्ध पातळीवर आहे. आणि त्यावेळेस या नगरीमध्ये येऊन कुठंतरी पाण्यासाठी तुम्ही 5 वर्ष काय केलं याचं मूल्यमापन करत नाही. परंतु या 2.5 वर्षामध्ये मी गॅरंटीने सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी झाल्यानंतर सर्वात जास्त पैसा या शहराला मिळाला. 50 वर्षामध्ये नाही मिळाला तितका या 2.5 वर्षामध्ये देण्याचा पवित्र काम ज्या मुख्यमंत्र्यांनी केलं त्यांच्या विरुद्ध बोलायला थोडीफार तरी लज्जा आणि शरम पाहिजे. परंतु विरोधी पक्षांनी सर्व विसरलेले आहे. मला याची जाणीव आहे. आज वेळ कमी आहे, परंतु कदाचित अशी सभा, इतकी मोठी सभेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वेळ घेणं उचित होणार नाही. मला 5 मिनिटाचे टाइम दिला, अजून 3.5 मिनिटं झाले, 1.5 मिनिटं बाकी आहे. पण त्या 1.5 मिनिटामध्ये अर्जुन खोतकर साहेबाला आणि वरिष्ठ नेते आमचे जितके या ठिकाणी सर्व शिवसेनेचे, यांना एक विनंती राहील का जालना लोकसभेमध्ये एकदा अर्जुन बाणने तर रावसाहेबाचा राजकीय वध करू द्या. एक संधी द्या. या विराट सभेमध्ये त्या संधीचा सोनं केलं नाही तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही. ही गवाही आपल्या सर्वांना देतो. आदाब, सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक तोफ आपली झाली. आपल्याकडे तोफाचे गोळेच्या गोळे आहेत ज्यांना उजुकराव म्हणूनही ओळखलं जातं. आणि महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं. मान्य संदीपानजी भुमरे साहेब. आजच्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आत्ताच दानवे साहेबांनी सांगितलं की आपण वेळ कमी आहे आणि आपण वेळेचं बंधन आपण पाळावं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. मला एक सांगायचं की आज या मराठवाड्याच्या या संभाजीनगरच्या शाखेला 37 वर्ष झाले आणि आज आपल्या महाराष्ट्राचे आपले पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे आपल्याला हे मार्गदर्शन करणारे आणि हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण असंख्य हे शिवसैनिक आलेले. मला एक सांगायचं की आज साहेब आपल्याला महाविकास आघाडी स्थापन होऊन 2.5 वर्ष झाले आणि 2.5 वर्षाच्या नंतर माननीय उद्धव साहेबांची ही संभाजीनगरमधली ही पहिली
ही जाहीर सभा आहे साहेब. महाविकास आघाडी झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री उद्धव साहेब झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की 2 वर्ष आपले कोरोनाच्या काळात गेले आणि 2 वर्ष कोरोनाच्या काळात गेल्याच्या नंतर उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जी काही परिस्थिती हाताळली, आज मुख्यमंत्र्याचं नाव हे जगात घेतलं जातं. मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे साहेबासारखा असावा असं नाव जगात घेतलं जातं. म्हणून मला सांगायचं की आज 2.5 वर्ष झाल्याच्या नंतर अनेक संकट आले. नुसतं आपल्याला कोरोनाचं संकट नाही आलं, तोक्ते वादळ असन, निसर्ग वादळ असन, तुमचा सततचा पाऊस असन, पण मला सांगायचं की ह्या मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्याला जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न माननीय आपल्या उद्धव साहेबांनी केलेला आहे. दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शब्द दिला होता, मी 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्याचं माफ करीन. साहेब 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं आणि 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं. तुम्हाला सांगतो, उद्धव साहेबांनी कर्ज माफ करीत असताना महात्मा फुले योजना आणली. महात्मा फुले योजना आणली, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं ठरलं. आणि युती शासन असताना गेल्या 5 वर्षाला तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस सरकार असताना 1.5 लाखाची कर्जमाफी आणली. पण कर्जमाफी आणत असताना प्रत्येक शेतकऱ्याला 63 अटी टाकल्या. 63 अटी टाकल्या. तुम्हाला सांगतो, एकाही शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही. मात्र उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर फक्त एकच अट टाकली की आपला स्वतःचा ठसा द्यायचा आणि अर्ध्या तासात आपल्या खात्यात कर्ज माफीचे पैसे यायचे. अशी योजना महात्मा फुले योजना आणली. म्हणून मला सांगायचं की सगळ्यात महत्वाची जर योजना आणली असेल तर ती उद्धव साहेबांनी आणली. आणि आता जसं सत्तार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याला ज्यांचे रेग्युलर सभासद जे ज्यांनी सोसायट्या जिवंत ठेवल्या त्यांना सुद्धा आता लवकरच 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणून मला सांगायचं की उद्धव साहेबांनी शेतकऱ्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री केलं, माझ्याकडे जबाबदारी दिली, माझ्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खातं दिलं, त्यावेळेस मला उद्धव साहेबांनी सांगितलं, मला आदेश दिला, भुमरे साहेब आपल्याला एक काम करायचं, जे विकल ते पिकल. तर त्याच्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला आपल्याला पक्के रस्ते द्यायचे. तुम्हाला सांगतो, उद्धव साहेबाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात 22,000 किलोमीटर रस्ते देण्याचं आपण काम केलं. आणि मी आपल्याला उद्धव साहेबाच्या आशीर्वादानं सांगतो, त्यांच्या आदेशानं सांगतो, एकही गाव वाडी वस्ती राहणार नाही की त्या गावाला आपण पक्का रस्ता दिला नाही. हे केवळ उद्धव साहेबाच्या आशीर्वादामुळं हे काम आपल्या शेतकऱ्याचं होणार आहे. मला एक सांगायचं की मराठवाड्याचं जे आमचं काम अनेक वर्षाचं प्रलंबित होतं ते काम होतं संतपीठ. आणि हे संतपीठ ज्या वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपले पालकमंत्री सुभाष देसाई आणि आपले उदय साहेब असतील यांच्या माध्यमातून जे वारकऱ्याची भावना होती की ज्या वारकऱ्याचं म्हणणं होतं की पैठणचं अनेक वर्षाचं जे 20 वर्षापासून संतपीठाचं काम हे बांधकाम झालं पण त्याचा अभ्यासक्रम सुरू होत नव्हता. हा अभ्यासक्रम सुरू झाला पाहिजे म्हणून उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि तुम्हाला सांगतो संतपीठ चालू झालं, तिथं अभ्यासक्रम सुरू झाला. म्हणून मला सांगायचंय की उद्धव साहेब आल्याच्या मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जे जे काही कामं करता येतील ते कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या शहरामध्ये आक्रोश मोर्चा काढला गेला. तुम्हाला सांगतो, या शहरात जी पाणी टंचाई जी भासलेली आहे याला कारणीभूत भाजप आहे. भाजपनंच कामात अडथळा आणला आणि भाजपच आक्रोश मोर्चा काढतं. पण उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणि पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब असतील आपल्या शहराला 1700 कोटी रुपये देण्याचं काम केलं. आणि जायकवाडीच्या धरणातून आता संभाजीनगरला पाणी मिळणार. आणि तुम्हाला सांगतो 24 तास पाणी आपल्याला या शहराला मिळाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव साहेब आम्हाला कायम
कॅबिनेटमध्ये सांगत असतात, विचारित असतात. मग सुभाष देसाई साहेब असतील, अब्दुल सत्तार साहेब असेल, मी असेल, नेहमी संभाजीनगरच्या विकासाच्या बाबतीत नेहमी कॅबिनेटमध्ये विषय होतो. अनेक फंड आपल्या रस्त्यासाठी दिला, आपल्या या पाणी पुरवठ्यासाठी दिला. आपण आता चित्रफित पाहिले असेल की हे शहर कसं होणार आहे, कसं राहणार आहे, किती सुधारणार आहे, किती निधी मिळणार आहे, याच्या बाबतीत सुद्धा आपण चित्रफित पाहिलेली आहे. आणि म्हणून मला सांगायचं की सगळं लक्ष उद्धव साहेबाचं आपल्या या शहरावर आहे. आणि म्हणून मला सांगायचं की निधी आपल्याला कमी पडणार नाही, वेळ कमी आहे. पण अर्जुनरावनं जे एक विषय मांडला शेतकऱ्याच्या बाबतीत, आणि विशेष म्हणजे हरभऱ्याच्या बाबतीत आपण जो विषय मांडला, तुरीच्या बाबतीत जो विषय मांडला, याच्या बाबतीत आम्ही निश्चित देसाई साहेब असतील, अब्दुल सत्तार असेल, मी असेल, की शेतकऱ्यासाठी आम्ही हरभऱ्याच्या बाबतीत निश्चित आम्ही मंत्रिमंडळात विषय मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्याला काय न्याय देता येईल तो न्याय मिळवून देण्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. जास्त न बोलता, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आणखीन बरेचसे जण बोलणार आहे आणि आपल्याला बऱ्याचशा जणांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून आजच्या प्रसंगी मला जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यासाठी रस्ते असतील, फळबागेचं काम असेल, हे काम निश्चित उद्धव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशानुसार जितकं काही रोजगार हमीचं आणि फळबागेचं काम मला करता येईल तितकं काम करण्याचा मी निश्चित प्रयत्न करील. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. जास्त न बोलता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुमरे साहेब. यानंतर बोलतील शिवसेनेचे नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब. या ठिकाणी शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब आणि संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेना नेते मान्य सुभाषजी देसाई साहेब यांचंही आगमन झालेले आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करू. मी खैरे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, भव्य दिव्य पुतळा ज्यांचा उभा आहे, ज्यांच्या नावाने हे शहर आहे, ते छत्रपती संभाजी महाराज. तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट व माझे आद्य दैवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देऊन व आदरांजली वाहून, आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभागती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून, ज्यांच्या सभेसाठी आपण इतका मोठा जनसमूह, विशाल जनसमूह इथं उपस्थित आहेत, ज्यांची शिवगर्जना आपल्या सर्वांना ऐकायची आहे, ते शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा ज्यांचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे, त्याचप्रमाणे प्रखर मराठी माणसाचे मानबिंदू, प्रखर हिंदुत्ववादी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून, माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा मुजरा करून, संभाजीनगरच्या म्हणजे मराठवाड्यातील पहिल्या शिवसेनेच्या शाखेचा त्या ठिकाणी 37वा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे. 36 वर्धापन दिवस आपण साजरे केले, परंतु आज योगायोगाने त्या ठिकाणी या 37व्या वर्धापन दिवसानिमित्त माननीय मुख्यमंत्रीच आले. हा आमच्या सर्वांचा त्या ठिकाणी म्हणजे जबरदस्तपणे अभिमानाने सांगेल की एक जबरदस्त असं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. आज या ठिकाणी मला सांगायचं आपल्या सर्वांना, इथं उपस्थित सर्व मान्यवर, आपले पालकमंत्री महोदय आलेत, त्याप्रमाणे संजय राऊत साहेब आहेत, भुमरे साहेब, सत्तार साहेब आहेत, सर्व मान्यवर खासदार आहेत, वरुण देसाईजी आहेत, बांदेकरजी आहेत, डॉक्टर गोरेताई आहेत, सर्व आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी मातांनो, याच मैदानावर 8 मे 1988ला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचं नाव त्या ठिकाणी संभाजीनगर ठेवलं आहे. आणि संभाजीनगर ठेवण्याचं कारण असं, कशाला पाहिजे ते औरंग्याचं नाव? तो औरंग्या त्या ठिकाणी सगळ्या आपल्या हिंदूंना त्या ठिकाणी त्रास देतो. हेच नाही तर त्या ठिकाणी आपले मंदिरं तोडले, लेण्या तोडल्या. आणि सगळ्यात दुःखाची बाबतीत म्हणजे आपल्या संभाजी महाराजांना 4 महिने त्या ठिकाणी कैद करून ठेवलं सोनेरी महालमध्ये. हे ज्यावेळेस साहेबांना संपूर्णपणे इतिहास माहीत होता, त्यांनी सांगितलं ह्या शहरामध्ये जवळ 4 महिने त्या ठिकाणी ते शेवटचे काळ त्या ठिकाणी
संभाजी महाराजांचा झाला आणि संभाजी महाराजांना खूप त्रास दिला. अशा माणसाचं नाव नाही पाहिजे, आपल्याला संभाजी महाराजांचंच नाव पाहिजे. म्हणून 8 मे 1988 साहेबांनी इथं नाव ठेवलं. या शहराचं नाव मी संभाजीनगर करत आहे. साहेबांचा आदेश आला ते संभाजीनगर आपण म्हणतोच. खोदून मला पत्रकार म्हणतात की काय आज घोषणा करणार की नाही. काही आपले जुने मित्र पक्षवाले म्हणतात की का नाही करणार, होर्डिंग लावले. अरे पण मला या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, माझ्याकडे पत्र आहे, खूप पत्र आहे. मी सगळे पत्र या ठिकाणी आणले आणि सगळे आणले म्हणजे 1-2च आणले इथे, बाकी सगळे माझ्याकडे ठेवलेले आहे. देवेंद्र फडणवीस मला काय म्हणता, ओ खैरे वा भैरे. अरे साहेब तुम्ही मला काय भैरे करता, तुमचा एक भैरे आमच्या इथं आहे ना. हेच नाही अजून 2 भैरे तुम्हाला करायचे आहे. ते दोन्ही राज्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भैरे करा. काय करतात ते, काय अधिकार आहे त्यांना दोन्ही राज्यमंत्र्यांना. मी हे आणतो, मी ते करतो, काही अधिकारच नाहीये. खोट्या गोष्टी करणार, खोटारडी लोक आहे. आणि मला या ठिकाणी सांगायचं त्यांना, ज्यावेळेस तुम्हाला देवेंद्रजी तुम्हाला 10 वेळेस मी भेटल्यानंतर हे पत्र दिलं हिंदीमधलं, तुमचं उत्तर माझ्याकडे आहे. राजनाथ सिंगना भेटलो, सगळ्यांना भेटलो. तुम्ही नाही केलं 5 वर्ष. 5 वर्ष तुम्ही असताना काय केलं. पाण्याची योजना तरी तुम्ही पूर्ण केली का, नाही केली. मी समांतर जलवाहिनी केंद्रामधून आणली होती, ती सुद्धा खोडा या भाजपाच्या लोकांनी केली. आणि आता सुद्धा जी माननीय उद्धवजींनी 1680 कोटी योजना आणली, त्याला सॅबोटाईज करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहे. हंडे भेटले, पाईपमध्ये हंडे भेटले. जर इतकं त्या ठिकाणी मुद्दाम शिवसेनेचं नाव खराब करायचं असेल तर कसं करायचं. मग असं करून जनतेचं मत त्या ठिकाणी आपल्या अगेन्स्ट करायचं, असं डाव त्यांचा चालला. आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी हे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्र्यांनी पैठणपासून वॉटर ग्रीडचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. भुमरे साहेब आहे तिथे, त्यांनी सांगितलं. आणि आता वैजापूर गंगापूरमध्ये जवळपास 1000 कोटीचा त्या ठिकाणी 1000 कोटी वैजापूर मतदारसंघात. इथलं एक त्या ठिकाणी चुकून निवडून आलेले म्हणजे ते जे आहे दुसरे खासदार रावसाहेब दानवे, तो त्यावेळेस माझ्या निवडणुकीच्या वेळेस त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होता. अध्यक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी युती धर्म पाळला नाही. मला सुद्धा धोका दिला, जसं माननीय उद्धवजींना या सर्व भाजपवाल्यांनी धोका दिला त्याचप्रमाणे मला सुद्धा धोका दिला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिटचं नाटक करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालवलं, आणि ट्रॅक्टर चालवून त्या ठिकाणी छत्रपतींचा भगवा झेंडा खाली उतरवला ट्रॅक्टर चालवून, आणि रजाकारांचा हिरवा झेंडा फडकवण्याचं खूप मोठं कार्य यांनी केलं. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं, ह्या लोकांना आता सत्तार साहेब बोलले, आमचा अर्जुन बाण जिंदाबाद आहे. निश्चितपणे सांगेल की आपल्याला आता सोडायचं नाही या भाजपवाल्यांना. अरे हे जे भाजपवाले जर समजा आमच्या मातोश्रीवर, आमच्या उद्धव साहेबांच्या वर, तेच नाही तर वहिनी साहेबावर, मुलांवर, वरुण देसाईजीवर, संजय राव साहेब त्यांच्यावर जर अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी ते जर आमच्यावर बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार. तो एक फालतू तो किरीट सोमय्या, त्याला मी शक्ती कपूर म्हणतो, त्या किरीट सोमय्याला मी सांगू इच्छितो, तू जर आता याच्या पुढे जर समजा तुझं थोबाड वाकडं करून शिवसेनेच्या बाबतीत बोलला तर तो थोबाड त्या ठिकाणी आम्ही लाल करण्याचा प्रयत्न बिलकुल करणार आहोत. येऊ द्या संभाजीनगरला. संभाजीनगरला आल्यानंतर त्याला काय बोलतो रे तो इथे, असं बोलतोस का. भाई अरे तू रे काय काय बोलणार तो आपल्या उद्धव साहेबांना, आम्ही नाही सहन करणार. ज्या उद्धव साहेबांनी आपल्या इथे जवळपास 1680 कोटी योजना दिली, रस्ते दिले, सगळं काही दिलं, इतकं असताना सुद्धा जर त्या ठिकाणी जर हे असे करत असतील तर काही संताप येतो, संताप. आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही शिवसैनिक असून त्या ठिकाणी आम्ही सोडत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं, खूप काही बोलायचं होतं, पण या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढला. मी अतुल सावेला सांगू इच्छितो, तुमचे वडील त्यावेळेस खासदार होते, मी आमदार होतो. महानगरपालिकेमध्ये आम्ही हंडा मोर्चा काढला होता. त्या हंडा मोर्चा काढल्यानंतर तुम्हाला सांगतो, अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी आम्ही खूप काही केलं, धिंगाणा केला. सावे काकू होत्या, सावे साहेब होते, मी होतो, माझी मिसेस होती, पद्मा शिंदे नावाची आपली नगरसेविका, त्याला तिने काच फोडली. आता खूप काही केलं, पण मला या ठिकाणी सांगतो की तो आमचा आक्रोश होता. पण तुमचा आक्रोश काय होता, उंटावर बसून नाच करणे, फुगड्या घालणे, काहीतरी करणे, हसणे, खिदळणे, हा आक्रोश मोर्चा.
शिवसेनेचं नाव खराब करण्यासाठी हे सगळे लोक असं करतात. मी माझ्या सर्व संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातील जनतेला मी सांगू इच्छितो, कारण मराठवाड्याची जनतेचे सर्व नातेवाईक इथे राहतात. मी त्यांना हे सांगेल, हे खोट्या गोष्टी करणारे लोक त्या ठिकाणी त्यांना सरळ केलं पाहिजे. आम्ही तर त्या ठिकाणी वसा घेतलेला आहे. अरे या संभाजीनगर महानगरपालिकेवर भगवा झेंडाच फडकणार, बाकी काय नाही. छत्रपतींचा भगवा झेंडा, शिवसेना प्रमुखांचं हे आवडतं शहर आणि माननीय उद्धवजींचं त्या ठिकाणी जे काही आपल्या सर्वांना अनेक योजना देणारं शहर, आणि म्हणून या शहरावर फक्त शिवसेनेचा भगवा झेंडा महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे फाडणार. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की रेल्वेचे मुद्दे आहेत, सगळे मुद्दे आहेत, पण जास्त बोलत नाही मी. मला आपल्या सर्वांना भाषण जर ऐकायचं असेल तर माननीय शिवसेना पक्षप्रमुखांचं आणि आपल्या संजय राऊत साहेबांचं. संजय राऊत साहेब एकमेव त्या ठिकाणी उत्तर देतात ह्या लोकांना. आज जर इतकं काही बोलत असतील तर आम्ही काय सहन करणार का? इतक्या घाणेरड्या शब्दात आणि याच्या शब्दात ते आम्हा शिवसैनिकांना बोलत असतात, आम्ही सहन नाही करणार. आणि म्हणून आपल्या सर्व मराठवाड्यातून आलेल्या बंधू भगिनी माताला मी धन्यवाद देईल. आपण या ठिकाणी मी पूर्ण 8 जिल्हे फिरल्यानंतर आपण इतक्या संभाजीनगरमध्ये आला, हे प्रेम तुमचं आहे. काही अडचण निर्माण झाली तर मी आपली माफी मागतो, परंतु प्रत्यक्षात तुमचं खूप मोठं अभिनंदन करणे की तुम्ही आपल्या या शहरामध्ये आलात. आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि कोणत्याही परिस्थितीत या संभाजीनगर महानगरपालिका, मराठवाड्याच्या सगळ्या महापालिका, मराठवाड्याच्या सगळ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, कोणताही परिस्थितीत भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे. एवढंच मी या ठिकाणी सांगून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मान्य खैरे साहेब. मी यानंतर विनंती करेल संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आत्ता आपण जी सुपर संभाजीनगरची फिल्म बघितली त्यातले मेजॉरिटीनं कामं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली झाले ते या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते माननीय सुभाषजी देसाई साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेस मार्गदर्शन करावं. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, राऊत साहेब तुम्ही पाहतात की सभा कशी गच्च भरलेली आहे. आणि ही सभा म्हणजे शिवसेनेचंच रेकॉर्ड मोडले. हे मी का म्हणतोय की या मैदानात तर आता जागा नाही. मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काय केलं, पलीकडे ते मल्टीपर्पज स्कूल आहे तिथे 5-7 हजार लोकांना बसवले. ते आता ती सभा तिथे बसून ऐकतायत आणि पडद्यावर बघतायत. बाजूला इथे जे खडकेश्वर मंदिराच्या बाजूचं जे पटांगण आहे तिथे 5-7 हजार लोकांना बघितले, ते पडद्यावर सभा पाहतायत. कर्णपुरामध्ये तेवढेच लोक आहेत. इतरत्र सगळे असे बसून बघितलं तर जेवढे माणसं समोर आहेत तेवढीच आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा आहेत. आणि म्हणून म्हणतो शिवसेनेनं आणि उद्धव साहेबांनी आपल्याच पूर्वीच्या सभांचे विक्रम आज मोडले. आणि अशा विक्रमादित्य उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. मी तुमचं मनापासून स्वागत करून धन्यवाद देतो की माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांवर जसं तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम आज उद्धव साहेबांवर करत आहात. आणि हीच आमची ऊर्जा आहे. आमच्यासाठी हाच आपलं प्रेम हा प्राणवायू आहे. आपण या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षात माननीय उद्धव साहेबांनी एक आराखडा ठरवून दिला की या शहराचं आपण देणं लागतो, या जिल्ह्याचं आपण देणं लागतो. आणि त्यांच्या ऋणातून थोडंसं उतराई व्हायचं असेल तर सगळे दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजेत. हे शब्द कसे पूर्ण झालेले आहेत? रस्ते 752 कोटी खर्चाचे रस्ते या गेल्या 2.5 वर्षात आता पूर्ण होत आलेले आहेत. जंगल सफारीसाठी 174 कोटी रुपयांचं काम सुरू झालंय. 100 इलेक्ट्रिक बसेस या शहरामध्ये सुरू झाल्या.
घनकचऱ्याचे 4ही प्रकल्प पूर्ण होऊन स्वच्छ संभाजीनगर प्रत्यक्षात दिसू लागलेलं आहे. कमांड कंट्रोलमुळे शहर सुरक्षित करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि छत्रपती शिवरायांचा क्रांती चौकातला पुतळा तो उभारून पूर्ण झाल्यावर त्याचं अनावरण झालं आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं. तो क्षण म्हणजे एक प्रकारे पृथ्वीवर स्वर्ग अवतरलाय अशा प्रकारची ती रोषणाई, अशा प्रकारचा जल्लोष सर्वांनी बघितला. आपण तर लाखो लोकांनी त्या ठिकाणी भेटी देऊन तो सोहळा पाहिलात. पण ऑनलाईनच्या माध्यमातून, फेसबुक, यूट्यूब ह्या सगळ्या माध्यमातून एक विक्रम असा झाला की 2 कोटी लोकांनी तो देवदुर्लभ सोहळा अनुभवला. अजूनही डोळ्यासमोर ते चित्र उभं आहे. या जिल्ह्याची पाणी टंचाई आता कमी झाली. टँकर पूर्वी किती होते, आता बघा या वेळेला. आणि भूजल पातळी आहे ती वाढलेली आहे. तज्ज्ञांनी अहवाल दिलेला आहे की या जिल्ह्यामधली जमिनीतली पाण्याची पातळी चांगलीच उंचावली आहे, म्हणून या वेळेला आता टंचाई जाणवत नाही. आणि शहराचा पाण्याचा तुटवडा नाहीसा व्हावा म्हणून आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केलेली 1680 कोटी रुपयांची योजना सुरू झालेली आहे. तिथल्यातला एक जो अडथळा आला होता दरवाढीचा, तो सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रश्न सोडवला. आणि ते सोडवत असताना त्या ठेकेदाराला तंबी दिली की आता जर काम हळू झालं, मंदावलं, तर मी थेट तुझ्यावर तुरुंगात टाकायची कारवाई करीन. ही तंबी मिळाल्याबरोबर ठेकेदार धावत आला आणि महापालिकेला त्यांनी लिहून दिलं की आता दिलेल्या उरलेल्या पुढच्या 2 वर्षात जायकवाडी ते संभाजीनगर शुद्ध पाणी आणून देण्याची योजना मी 100% पूर्ण करेल. कारण त्याला माहिती आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री झालेत, ते बोलतात ते करतात. अरे राणेला ज्यांनी सोडला नाही त्याला पण तुरुंगाची हवा दाखवली, तर कोण एक कुठला ठेकेदार तो हे काम रखडवू शकत नाही. पुढच्या काळात ही योजना झाल्यावर शहराच्या घराघरात शुद्ध आणि हवं तेवढं पाणी मिळायला लागेल. पण त्याला 2 वर्ष लागणार, कारण ती भव्य योजना आहे. त्याच्या आधी आताची जी योजना चालू आहे आणि पाणी मिळतंय त्याच्यात सुद्धा 7-7 दिवसाचं अंतर पडायचं. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकजुटीने विचार केला, मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये सुद्धा लक्ष घातलं आणि 15 दशलक्ष लिटर पाणी वाढवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं. त्यामुळे 7 दिवसांनी जी पाण्याची पाळी यायची ती 5 दिवसावर आली. आणि 42 वेगवेगळी कामं चालू आहेत. पंप बदलणं, वाल बदलणं, पाईप बदलणं, ही कामं वेगाने रात्रंदिवस चालू आहेत. ही आता लवकरच पूर्ण होतील. तेव्हा दर 3 दिवसांनी शहरामध्ये पाणी यायला लागेल. आजूबाजूला एवढी शहरं आहेत की तिथे 8-8, 10-10 दिवसांनी पाणी येतं. ही वाईट गोष्ट आहे. पण ह्या बिकट काळात सुद्धा संभाजीनगरला आठवड्यातून 2दा पाणी मिळालंच पाहिजे, ह्या जिद्दीने हे काम चाललंय. आणि 2 वर्ष हा त्रास जरी सहन करायला लागला तरी पुढे आपल्याला धो पाणी आणि ते सुद्धा चांगलं पाणी मिळण्याची तरतूद झालेली आहे. हे सगळं होत असताना आपण दरवाढ कमी केली. म्हणजे पाण्याची पट्टी 4000 रुपये होती कमीत कमी वर्षाला. पाणी कमी देतो, मग पाणी पट्टी कमी केली पाहिजे म्हणून ती 4000वरून 2000वर केली. 50% कपात, एक दिलासा. आणि म्हणूनच मला खात्री आहे की संभाजीनगर वासियांना दिलेला शब्द पूर्ण केल्याखेरीज हे आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. आपल्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ठराव मंत्रिमंडळानं केला. छत्रपती संभाजी महाराजांचा हा भव्य पुतळा इथे उभा आहे. त्यांची आठवण विसरणं शक्य नाही. आणि
हा ठराव केंद्राला पाठवला, पण केंद्र सरकार काही करत नाही. स्मरणपत्र गेली, अनेक वेळा बोलणी झाली. अगदी मी ज्योतिरादित्य शिंदेंना अगदी अलीकडे जाऊन भेटलो 15-20 दिवसापूर्वी आणि त्यांना सांगितलं, ज्योतिरादित्यजी, तुमचं शिंदे कुटुंब हे मराठी शाहीचं एक आधार देणारं कुटुंब होतं. तुम्ही तरी हे पुण्यकर्म पूर्ण करा. आपल्या छत्रपतींचं, संभाजीचं नाव विमानतळाला द्या. त्यांनी सांगितलं, हे काम आम्ही ताबडतोब पुढे करतो. आता बघूया कधी करतात. तिथे ताकद लावायची सोडून भाजपचे राज्यातले नेते इथे फुगड्या घालत बसलेले आहेत. अरे जा दिल्लीत आणि ते करून घ्या. ते करायचं नाही आणि इथे भुंकत बसायचं. हे असलं कट कारस्थान, त्याच्यावर तुम्ही किती विश्वास ठेवणार? ठेवतच नाही. आणि इथून पुढचे काही आमचे शब्द आहेत जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते निर्णय घेतलेत. एक तर मेट्रो रेल्वेचा प्रकल्प इथे आला पाहिजे. महाराष्ट्रातली जी 3-4 प्रमुख शहरं आहेत, त्यात मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पुणे आणि नागपूर, इथे मेट्रोची कामं चाललेली आहेत. मग संभाजीनगर का मागे राहील? आणि म्हणून संभाजीनगरमध्ये सुद्धा मेट्रो रेल्वे असलीच पाहिजे. त्याचा आराखडा बनवण्याचं काम महापालिकेने सुरू केलेलं आहे आणि लवकरच या संभाजीनगर शहरामध्ये मेट्रो रेल्वे धावताना आपल्याला दिसेल. शहर आधुनिक होतंय. त्यासाठी संभाजीनगर पर्यटन विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा विचार आमचे तरुण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे करत आहेत. ह्याच्याच बरोबरीनं एक मोठी उद्योगाची कंपनी, मी आणि आदित्य आणि आमचे नितीन राऊत, आम्ही आता दावोसला जाऊन आलो. अनेक करार झाले. राज्याची उद्योग वाढ होण्यासाठी खूप ठोस असे निर्णय घेतले गेले आणि हे सर्वत्र ह्या कंपन्या येणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यात सुद्धा काही कंपन्या येत आहेत. पण ह्याच्याही पलीकडे आम्ही एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे की एक मोठा प्रोजेक्ट, एक मोठी उत्पादक कंपनी जी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, ती ह्या आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणायचीच. आणि त्या दिशेने आमचं काम चाललंय. एक वेळा बजाज कंपनी इकडे आली या जिल्ह्यात आणि इकडे परिवर्तन सुरू झालं. औद्योगिक एक प्रकारची क्रांती सुरू झाली. पुन्हा एकदा तशी दुसरी क्रांती करण्यासाठी असा मोठा उद्योग या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. हे सगळं होत असताना आता निवडणुका येतात, जाहीरनामे येतील, शिवसेनेचा वचननामा पण येईल. पण हा वचननामा आगळा वेगळा असेल. आदित्यजी आणि मी आम्ही बसून असा विचार केला की ह्या शहराचा चेहरा मोहरा आता बदलला पाहिजे. नवीन पिढी आलेली आहे. या नवीन पिढीच्या आशा आकांक्षा वेगळ्या आहेत. आता जुनाट पद्धतीची शहर निर्मिती चालणार नाही. आता शहरीकरण हे आधुनिक असलं पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार कंपनी नेमून पुढचं संभाजीनगर कसं असेल यासाठी ही आंतरराष्ट्रीय कंपनी आपल्याला एक आराखडा बनवून देणार आहे. तो लवकरच आम्ही तुमच्या समोर ठेवू आणि त्यावेळेला लक्षात येईल की संभाजीनगर हे केवळ स्वच्छ आणि सुंदर नाही, तर ते सुखी संभाजीनगर असेल, ते आनंदी संभाजीनगर असेल. ज्याला जगभरात हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, तो संभाजीनगरचा कसा उंचावायचा ह्याची पावलं आता पडायला लागलेली आहेत. आणि हे करत असल्यामुळेच आम्ही ह्या शहराचा जो मागे कार्यक्रम केला त्याचा उल्लेख केला, सुपर संभाजीनगर. ते ह्या सुपर संभाजीनगरचं स्वप्न साकार करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही जसा आशीर्वाद दिलात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी जी भरीव कामं झाली, संत पीठासारखी कामं, ह्या कोविडच्या काळामध्ये आम्ही मेल्ट्रॉनचं रूपांतर एका रुग्णालयात केले आणि ते आमच्या MIDCनी कायमस्वरूपी संभाजीनगर शहराला अर्पण करायचं ठरवलं. एक व्हायरॉलॉजी लॅब, जे विषाणूवर संशोधन होतं, ती आपल्याकडे नव्हती. मराठवाडा विद्यापीठानं तो उपक्रम घेतल्यावर त्यांना सर्व तऱ्हेची आधुनिक आयात केलेली यंत्रसामुग्री,
माझ्या उद्योग विभागानं विनामूल्य पुरवली आणि पहिली मराठवाड्यातली व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा ही आता मराठवाडा विद्यापीठात सुरू झालेली आहे. अशा रीतीनं चौफेर ही प्रगती होते आणि ह्याचं कारण तुम्ही जो विश्वास टाकलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांनी हे माझं संभाजीनगर असं म्हटलं, तो शिवसेना प्रमुखांचा शब्द, उद्धवजींनी जी एक बांधिलकी स्वीकारली आहे ह्या शहराबद्दल, ह्या जिल्ह्याबद्दल, ती बांधिलकी पुढे नेण्यासाठी हे सगळे निर्णय आणि अंमलबजावणी होते, ही आश्वासनं नाहीत. हा वर्धापन दिन 8 जून 85ला जी शिवसेनेची पहिली शाखा मराठवाड्यातली इथं सुरू झाली, तिचा हा 37वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय. या सोहळ्याला तुम्ही इतक्या उत्साहानं आलात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देऊन माझे 4 शब्द पूर्ण करतो. आशीर्वाद कायम ठेवा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्य सुभाषजी देसाई साहेबांनी आपल्या या शहराच्या जिल्ह्याच्या विकासाची गाथा आपल्यासमोर विशद केली आहे. मी आता विनंती करेल की दररोज ज्यांच्या वाक्यानं, ज्यांच्या शब्दानं भले भले लोक घायाळ होतात, नुसते महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले, आणि जे घायाळ करतात असे आपले शिवसेनेचे नेते मान्य खासदार संजयजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं. मान्य संजयजी राऊत साहेब. व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर जे आहेत ते सगळे शिवसेनेचे वाघ आहेत. आणि वाघाचा जो बाप आहे तो 5 मिनिटात व्यासपीठावरती येणार आहे. मराठवाड्यामध्ये खूप महिन्यांनी अशी अतिविराट सभा होते. 37 वर्षापूर्वी शिवसेनेची एक शाखा स्थापन झाली. त्या शाखेचा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा होतोय. यासारखा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या जीवनात आज आला नसेल. 37 वर्षापूर्वी जेव्हा इथे शाखा स्थापन झाली तेव्हा कोणाच्या स्वप्नातही नसेल की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. आणि हा असा विराट, अतिविराट असा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमलेला असेल. काही गर्दी, असं वाटतंय की समुद्राच्या लाटा उसळलेल्या आहेत. या लाटेचा तडाखा जर भारतीय जनता पक्षाला बसला तर पाणी मागायला उठणार नाहीत, अशा प्रकारची प्रचंड लाट इथं उसळलेली आहे. ही उसळलेली लाट पाहून मी इतकंच सांगू शकतो, ही आंधी आहे, हे तुफान है और कोई तोड़ नहीं इस आंधी का. यह दौर शुरू हुआ है उद्धव ठाकरे का. अनेक महिन्यानंतर आपले माननीय उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर येऊन एक विराट सभा घेत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उठलेले तुफान, ही उसळलेली लाट महाराष्ट्रापर्यंत नव्हे तर दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र कोणाचा आहे, हा मराठवाडा कोणाचा आहे, हे सांगणारी ही जाहीर सभा आहे. इथे काही लोक आले आणि गेले मधल्या काळामध्ये.
याच मैदानामध्ये सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणाऱ्याची अवलाद अद्याप जन्माला यायची आहे, लक्षात घ्या. संभाजीनगर छत्रपती संभाजीराजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि पाठीशी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. अजून काय पाहिजे या महाराष्ट्राला? हा मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीत गाडलं, हाच मराठवाडा ज्याने निजामाला पळवून लावलं, आणि हीच ती शिवसेना मराठवाड्यातली जी निजामाच्या बापाच्या छातीवर पाय रोवून महाराष्ट्रात सत्तेवर आलेली आहे. आता तुम्हाला आम्हाला हटवता येणार नाही. आता पुढची वर्षानुवर्ष फक्त हा भगवा झेंडाच्या महाराष्ट्रावर फडकत राहील. ही जी गर्दी आहे, ही जी शक्ती आहे, ही शक्ती एवढंच सांगते, आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय की सातत्यानं शिवसेनेवरती हल्ले होत आहे. या मराठवाड्यामध्ये म्हणे आक्रोश मोर्चा काढला. आक्रोश मोर्चा कशा करता? माननीय मुख्यमंत्र्यांचं, उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण जबरदस्त घोषणांनी त्यांचं स्वागत करावं. अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? कोण आला रे, कोण आला? कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवा नेते माननीय आदित्य ठाकरे माननीय साहेबांचा, मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करेल व सर्व नेत्यांना विनंती करेल की आपण छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांना पूजन करावं, अभिवादन करावं. यानंतर मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की आज या व्यासपीठावर धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा आहे, या पुतळ्याला सुद्धा आपण अभिवादन करावं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, शिवा की जय बोलो, अरे संभाग की जय बोलो, शिवा की जय बोलो. मी संजय राऊत साहेबांना विनंती करेल की आपलं मार्गदर्शन. मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे या देशामध्ये जे पहिल्या क्रमांकाचे 5 मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा नंबर हा पहिल्या 5च्याही वर जातो. अशा राज्याला मुख्यमंत्री लाभलेले आहे. आणि आपण आक्रोश मोर्चा काढता, कशा करता? कसला आक्रोश? खरं म्हणजे तुम्हाला आक्रोश जर पाहायचा असेल तर या भारतीय जनता पक्षाच्या नामर्द लोकांनी काश्मीरला जाऊन आक्रोश पाहावा. काश्मीरी पंडितांचा काय आक्रोश सुरू आहे तिकडे. रोज हिंदू 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 म्हणताय ना, आम्हाला हिंदुत्व शिकवताय आपण. रोज काश्मीरी पंडितांवर, हिंदूंवर अतिरेक्यांचे भ्याड हल्ले होत आहेत. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये 27 काश्मीरी पंडितांची, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली. आणि सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलेलं आहे.
हिंदुत्व आम्हाला शिकवतो. काय या काश्मीरी पंडितांचा गुन्हा काय? दिवसा ढवळ्या त्यांना मारलं जात आहे. काश्मीरची भूमी रक्ताने भिजली जात आहे. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करेन, संपूर्ण काश्मीर खोरं आणि काश्मीरचा हिंदू उद्धव ठाकरे साहेबांकडे अपेक्षेनं पाहताय. शिवसेना आम्हाला आधार देईल, माननीय उद्धव ठाकरे साहेब आम्हाला आधार देतील आणि या महाराष्ट्र आम्हाला पोटाशी धरेल, अशा प्रकारचा आक्रोश आणि अपेक्षा हजारो काश्मीरी पंडित आज करतायत. काश्मीरी पंडितांना आधार द्यायचं काम सर्वप्रथम हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि तेच कार्य आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हिंदुत्वाचे रक्षण करते म्हणून आपल्याला पुढे न्यायचं आहे. छत्रपती संभाजीराजे बाजूला आहेत. त्यांचा बाणा कसा होता? त्यांच्याकडूनच आम्ही शिकलोय, प्राण जाय पर वचन न जाय. हिंदुत्वासाठी शिवसेना प्राण जाय पर वचन न जाई या एका धोरणानं काम करते. उठसूट शिवसेनेवरती हल्ले करण्याचं थांबवायला हवं, नाहीतर त्या हल्ल्याला त्याच पद्धतीनं उत्तर द्यायची ताकद या शिवसेनेमध्ये आहे, लक्षात घ्या. देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. महागाई वाढली आहे, त्या महागाईच्या झळा जनतेला बसतायत, पण मोदी शहाणा बसत नाहीत. 1000 रुपये स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, 1000 रुपये पेट्रोल डिझेल 100च्या वर. पण हे काय करतायत? महागाईवरती प्रश्न विचारले तर ज्ञानव्यापी मशिदीवर बोलतात. बेरोजगारावरती प्रश्न विचारले तर ताजमहालच्या खाली शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करतात. अरे, ताजमहालच्या खाली शिवलिंग शोधण्यापेक्षा तिकडे जे कैलास मानस सरोवर आहे, त्या कैलास मानस सरोवरावरती आमचे शिवजी महाराज बसलेले आहेत, शंकर महाराज तपाला बसलेले आहेत आणि ते कैलास मानस सरोवर आजही चीनच्या ताब्यात आहे. हिंमत असेल तर ते कैलास मानस सरोवराचं शिवलिंग आमच्या ताब्यात द्या आणि मग इतर शिवलिंग शोधा. पण नाही, एवढी हिंमत त्यांच्यात नाही. या महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारनं या देशाला एक जबरदस्त असं एक दिशा दिलेली. आणि मी सांगतोय की फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आज माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे अपेक्षेनं पाहतोय. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकाच नेत्याचं नाव आज देशाच्या तोंडी आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे. या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आणि उद्धव साहेबांमध्ये आहे. आज सकाळी मला किमान 10 काश्मीरी पंडितांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांना आमच्या वतीनं साकडं घाला आणि आमचं संरक्षण करा, आम्हाला आधार द्या. ही आजची सभा ही हिंदुत्वाची गर्जना करणारी शिवसेनेची सभा आहे. ही आजची सभा ही महाराष्ट्राला शिवसेना काय आहे हे दाखवून देणारी सभा आहे. आणि ही आजची सभा एवढंच सांगते, हा जो भगवा ध्वज फडकतोय हा यापुढे अनंत काळापर्यंत या महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यावर फडकत राहील हे दाखवून देणारी आजची सभा आहे. आपण माननीय उद्धव साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहू आणि महाराष्ट्र राज्य मजबूत करू, हे महाराष्ट्र राज्य भगवं करू आणि हा देशही भगवा करू, हे सांगणारी आजची सभा आहे. इतकंच तूर्त सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महाराष्ट्र संभाजीनगरचे पालकमंत्री मान्य सुभाषजी देसाई साहेब यांना विनंती करेल की मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या संभाजीनगरची सुप्रसिद्ध हिमरू शॉल देऊन आणि जे छत्रपती शिवरायाचं स्मारक संभाजीनगरात उभं झालेलं आहे ते स्मारकाची प्रतिकृती देऊन मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत सुभाष देसाई साहेब आणि विनोदजी घोसाळकर साहेब हे करतील. त्यानंतर मी त्यांनाच विनंती करेल की आपण दोघांनी ही हिमरू शॉल आहे संभाजीनगरात तयार झालेली, संजय राऊत साहेब यांचं हिमरू शॉल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. मान्य संजयजी राऊत साहेब यांचं स्वागत करावं.
यानंतर मी विनंती करेन चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेते यांनीही मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करावं. या ठिकाणी 3 जणांचा पक्ष प्रवेश होईल पक्षप्रमुखांच्या हस्ते. जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे वाळूज सर्कलचे रामदास परोडकर, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संदीप सपकाळ आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कन्नडचे बाबा मोहिते यांचा शिवसेनेत प्रवेश या ठिकाणी होत आहे. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. रामदास परोडकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य, त्याचप्रमाणे डायस या इकडे बाबा मोहिते, रामदास परोडकर, संदीप सपकाळ या 3 जणांचा प्रवेश होत आहे. अरे नंदू उपरनं दिलं त्यांचा घालायला. अरे यांचा प्रवेश संदीप सपकाळ चिंचोली जिल्हा परिषदचे सदस्य, रामदास परोडकर वाळूज जिल्हा परिषदचे सदस्य आणि काँग्रेसचे कन्नडचे तालुकाध्यक्ष बाबा मोहिते. मी यानंतर एक अवलिया शिवसैनिकाला या ठिकाणी निमंत्रित करतोय. जरा कृपया सगळ्यांनी बसून घ्यावं. सगळ्यांनी बसून घ्यावं. त्या शिवसैनिकाचं नाव आहे अंकुश पवार. या अंकुश पवार 2009 पासून मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून राम नाम लिहितात आणि यातनी आतापर्यंत 6,75,00,000 वेळेस श्रीरामाचं नाव लिहिलेलं आहे. तेही उद्धवजी मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मी त्यांचं स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो. हीच शिवसैनिक शिवसेनेची खरी ताकद आहे. या शिवसैनिकाचं स्वागत स्वतः मुख्यमंत्री करतील. यांनी 6,75,00,000 ज्यावेळेस कोणाच्याही ध्यानीमनी नसेल की मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील त्यावेळेस यांनी संकल्प केलेला आहे की या शिवसैनिकांनी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हावे. 6,75,00,000 वेळेस यांनी श्रीरामाचं नाव लिहिलेलं आहे. असा हा शिवसैनिक आहे अंकुश पवार. या अंकुश पवाराचं स्वागत प्रत्यक्षात शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब करतायत. चला चला अंकुशराव चला सगळे चला. आणि यानंतर मला असं वाटतं फक्त संभाजीनगर नव्हे, हे मैदान नव्हे, हा महाराष्ट्र नव्हे, तर देशातील जनता, देशातील जे टॉप 5 मुख्यमंत्री त्यातले टॉप मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आज एक हिंदुत्वाचा हुंकार या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला देण्यासाठी या संभाजीनगरात आलेले. मी त्यांना विनंती करेन की या विराट फक्त या मैदानावर नव्हे तर अन्य ठिकाणी सुद्धा या शहरात 10 ठिकाणी LED लावलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा लाखो लोक बसलेले. मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करेल की आपण या विराट सभेस मार्गदर्शन करावं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवा सेना प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांचा. अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. समोरचे लाईट जरा कमी करायचे. लाईट्स जे साहेबांच्या डोळ्यावर येतात ते लाईट्स. आपण जोरदार टाळ्या वाजवू.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे. आणि पहिलं पाऊल टाकलं ते आपल्या दर्शन घ्यायला शिवसेना प्रमुखांच्या संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. जिथे जिथे नजर लागते तिथे लोकच लोक आहेत. आणि आज मराठवाड्यामध्ये शिवसेनेने जे पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. मला आठवत नाही आता ती केव्हाची सभा होती. कदाचित जी संभाजीनगरची पहिली महापालिका आपण जिंकलो होतो 87-88 साल असेल, 88, आणि याच मैदानात सभा झाली होती. मी व्यासपीठावर तर सोडून द्या, पण बाजूच्या कुठल्या तरी एका इमारतीच्या गच्चीतून सभा पाहत होतो आणि माझा विश्वास बसत नाही. एवढी वर्ष झाली, एवढा काळ उलटला, पण आज सुद्धा मैदानाचा कोपरा आणि कोपरा गच्च भरलेला आहे. तोच उत्साह, तोच जल्लोष, तोच भगवा. कुठे काहीही कमी नाही, उलट वाढतंय. अजून मी येताना रस्त्यावरनं शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी इकडे येतात. आता बसणार कुठे? जागा नाही, नसतेच आपल्याकडे. आता मैदानच पुरत नाही, अशी आपली ताकद वाढत चाललेली आहे. पण मी मनापासून बोलतोय की मी आज आपल्या रूपामध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतोय. त्याच आई जगदंबेनी ताकद दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे, विचार दिलेला आहेत आणि माझे मर्द साथी, सोबती, सवंगडी हे दिलेले आहेत. मी येताना एक काही काळ हॉटेलमधल्या टीव्हीवरती सभा बघत होतो, दृश्य बघत होतो, आकाशातून टिपलेली दृश्य. म्हणजे अक्षरशः देव सुद्धा आपली सभा कशी बघत असेल ते दृश्य मी बघून आलेलो आहे. असं हे दृश्य आहे. आणि मग खाली बातम्या चालल्या होत्या की थोड्याच वेळात मुख्यमंत्री सभास्थानी पोहोचणार, मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार. आता मला प्रश्न असा पडलाय की नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे की ढेकणे चिरण्याला तोफेची गरज नसते. ढेकणं आम्ही अशीच चिरडत असतो आणि त्याच्यासाठी मला या सैनिकांची सुद्धा शक्ती तिकडे वाया नाही घालवायची. हे जे काय आपल्या समोर आता थोडं संजय राऊतनी सांगितलं, माझ्या आधी बरेच वक्ते बोललेत आणि मला प्रश्न पडले की जे काय मी बोलणार आहे तुम्ही बोलणार आहे, तुम्ही काय सांगता? तुमच्या आधीच्या वक्त्याने आम्हाला सांगून टाकलेलं आहे. काय भाषण, काय मुद्दे शिल्लक ठेवलेत की नाही मला कल्पना नाहीये. याच पहिल्या प्रथम मुद्दामून उल्लेख जो करणार आहे हिंदुत्वाचा तर आहेच, कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. याच मैदानात शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते तर आमच्या धमन्यामध्ये आहे. पण मुद्दामून मी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती बोलणार आहे. बरोबर ना? कारण बाकीचे सगळे विषय मोठे आहेत. पण मीच एकटा कदाचित एक मूर्ख राजकारणी असा असेल की जिकडे पाणी प्रश्न असताना सुद्धा तिकडे पाठ फिरवण्याच्या ऐवजी मी जनतेला सामोरं जातोय. याचं कारण एक प्रामाणिकपणा आहे, कुठेही फसवेगिरी नाही. मला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. बिकट म्हणजे असा की 5-5 दिवसांनी येणारं पाणी आता 10 दिवसांनी येत होतं. बरोबर ना काही मंडळी? मला माहिती आहे तुम्ही तुमची सगळी दुःख वेदना बाजूला ठेवून एका भगव्या हिंदुत्वाच्या वेडापैकी तुम्ही आलेला आहात. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय, पण आमच्या नळाला पाणी नाही, तर तुमचं सगळं ओघवतं आणि धबधब्यासारखं ओसंडून वाहणारं वक्तृत्व आमचा पाण्याचा हंडा भरणार नसेल तर उपयोगाचं काय? पण आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली की नाही हे तुम्ही सांगायचं मला. एक 5-5 दिवसापूर्वी 10-10 दिवसापूर्वी पाणी यायचं ते आता कमी करत चाललेलं आहे. जुनी जी आपली योजना आहे त्या योजनेसाठी सुद्धा
सरकारकडनं मी आता पैसे सांगितले की तुम्हाला मी पैसे देतो. जुनी योजना म्हणजे मी येताना मला विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि महापालिका आयुक्त आस्तिक पांडे आणि त्यांचे सगळे सहकारी हे भेटले आणि मला त्यांनी सांगितले की साहेब आम्ही तुम्हाला काही डिटेल सांगू इच्छितो. म्हणतं डिटेल काही नाही, हातामध्ये दंडा घ्यायचा आणि माझ्या संभाजीनगरकरांच्या झारीतल्या शुक्राचार्य जो शुक्राचार्य बसलेला आहे तो उचलून बाहेर फेका, पण पहिला माझ्या संभाजीनगरकरांना पाणी द्या. जी जुनी एक योजना आहे ती सुद्धा मी सांगितली की शहरासाठी जुनी एक 700 मिलिटम व्यासाची एक आहे 1972ची योजना गंजून सडून गेलेली आहे, तिच्यासाठी सुद्धा पैसे देतोय. हे गेल्या वर्षी मी आलो होतो, 1 वर्ष झालं असेल, समांतर जलवाहिनी बरोबर ना, त्याचं भूमिपूजन मी केलं होतं आणि मी तुम्हाला वचन दिलेलं आहे या योजनेचा पाठपुरावा मी स्वतः करेन. दुर्दैवाने गेले 1 वर्ष 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं, पण त्या कोरोनामुळे आम्ही रडत नाही बसणार. जे मी केंद्रेकरांना सांगितलं की हातात दंडा घ्या आणि जे कोणी वाकडे तिकडे येतील त्यांना सरळ दंड्याने सरळ करा आणि ही योजना पहिली पूर्ण करा. मग एक प्रश्न निर्माण झाला की किमती वाढल्यात, स्टीलची किंमत वाढली, इतर जे काही त्याला मटेरियल लागतं त्याच्या किमती वाढल्या, होणार कसं, महापालिकेकडे पैसा नाही. मी परवाच्या कॅबिनेटमध्ये ही सगळी योजना जी आहे तिच्यासाठी पैसे देण्याची सुद्धा व्यवस्था आपल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शासनाने जबाबदारी घेतलेली आहे. 1 पैसा मी त्या योजनेला कमी पडू देणार नाही. आणि एवढं करून जर का कंत्राटदार आड्याला पाय लावून बसला तर मी अधिकाऱ्यांना सांगितले दया माया क्षमा न दाखवता सरळ पकडायचं आणि आतमध्ये तुरुंगात टाकून द्यायचा. कारण किती वर्ष नुसतं ऐकत बसणार, किती वर्ष आम्ही नुसते तुम्हाला हुलकावण्या देत बसणार. आणि हा जो काय मी निर्णय घेतला, काल सुद्धा वाईल्ड लाईफ बोर्डची मीटिंग घेतली आणि त्या जायकवाडीमध्ये त्या आपल्याला त्या विहिरीसाठी परमिशन लागते वाईल्ड लाईफची, ती आपण राज्याच्या पातळीवरती घेतलेली. आता तो प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. म्हणजे कुठेही काही आता कमी ठेवलेलं नाहीये. आणि हे निर्णय जे काही मी घेतले, आपल्या सरकारने घेतले, तुमच्या सरकारने घेतले, ते मध्ये कोणीतरी एक आक्रोश मोर्चा काढला होता, जन आक्रोश का जल आक्रोश. त्या आक्रोश मोर्चामुळे नाहीये, तो आक्रोश त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता, संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता. कारण जर का पाण्यासाठी तो आक्रोश असता तर आमच्या आधी 5 वर्ष तुम्हीच बसला होता तिकडे, आम्ही तुमच्या सोबत होतो. किती पैसे दिले होते या योजनेला, का नाही त्यावेळेला ही योजना सुरू करू शकलात, का नाही त्यावेळेला तुम्ही तुमच्या हस्ते भूमिपूजन करू शकलात. पण प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर काहीतरी तुमच्या तोंडात फेकायचं, निवडणूक जिंकून जायचं आणि जिंकल्यानंतर नुसतं तंगवट ठेवायचं. हे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाही. खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही, कदापि नाही. अनेक काही चांगल्या गोष्टी करतोय, रस्त्याच्या आता सुधारणा होते, रस्त्यासाठी आता निधी दिलेला आहे. एक 3-4 वर्षापूर्वी संभाजीनगरमधले रस्ते कसे होते आणि अजून सगळे झालेले नाहीत. मी असा दावा अजिबात करत नाही की सगळे रस्ते बघा कसे गुळगुळीत झालेले आहेत, नाही, अजिबात नाही. पण रस्त्याच्या कामाला हात घातलेले आणि रस्ते सुद्धा नाही म्हटलं तरी पूर्ण होत चाललेले आहेत, हेच संभाजीनगरकरांनी सांगायचं. रस्ते सुधारत आहेत. त्याच्यानंतर मध्ये येताना मी आता एक दर्शन घेऊन आलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा, त्याचं अनावरण झालेलं आहे. चांगला म्युझियम होतो आहे, मोठा ॲक्वेरियम होतो आहे, पर्यटनासाठी जंगल सफारी होते आहे. किती किती गोष्टी सांगायच्या. अगदी मेट्रोची सुद्धा जर का गरज लागली तर मेट्रोसाठी सुद्धा प्लॅन बनवण्याची सुरुवात ही आपण केलेली आहे. पण आपल्याकडे जी मेट्रो बनेल ती मेट्रो शहराचं विद्रुपीकरण करणारे नसेल. घाईघाईत आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, वाटेल ते करा, शहराची विल्हेवाट लागली तरी चालेल, पण मेट्रो झालीच पाहिजे. हे असं विध्वंसक विकास काम आमच्याकडनं आम्ही कधी केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. मी जे काही काम आम्ही करू ते शहराची संभाजीनगराची शान वाढवणारी असेल आणि वाढवणारच काम हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन तुम्हाला मी इथे सगळ्यांच्या साक्षीने, संभाजीराजे आणि शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला मी देतोय. मुद्दे बोलण्यासाठी सारखे बरेच आहेत. एक नेहमीचा मुद्दा आता काय होतं, सत्ता असताना सुचत नाही, मी मगाशी बोललो, आणि सत्ता गेल्यानंतर सगळ्यांचे एकदम अंगात येतं, हे संभाजीनगर कधी करणार, संभाजीनगर कधी करणार. हे कोणी सांगायचं आपल्याला.
त्यांनी संभाजीनगर माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं वचन आहे. ते मी विसरलेलो नाही, विसरणार नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही. पण आधी मला जे ओरडतायत, बोंबलतायत, म्हणजे तुम्ही नाही हो, पलीकडचे, की संभाजीनगर कधी करणार, त्यांना मला सांगायचं आहे की जवळपास 1-1.5 वर्ष झालं विधानसभेमध्ये ठराव मंजूर झालेला आहे, कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. एक सुरुवात म्हणून माझ्या या संभाजीनगर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्राकडे दिलेला आहे. का नाही होत आहे अजून? तुमच्याकडे काही दिलं का झाकून ठेवायचं आणि आम्ही काही नाही केलं तो बोंबलत सुटायचं, हा आक्रोश होऊ शकत नाही. जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर या शहराचं नुसतं नामांतर नव्हे, संभाजीनगर मी जेव्हा या शहराचं नामांतर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल, अभिमान वाटेल असं हे नगर करून दाखवेन, हे सुद्धा वचन मी तुम्हाला देतोय. नाही तर नाव बदलायला काय आता मी बदलू शकतो, पण नाव बदललं आणि तुम्हाला पाणी नाही दिलं, नाव बदललं आणि खड्ड्याचे रस्ते दिले, नाव बदललं आणि रोजीरोटी नसेल, तर संभाजी महाराज सुद्धा म्हणतील की अरे चल एकदा रायगडावरती टकमक तोक तुला दाखवतो. नाही, नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या प्रथम तुमच्याकडे जो, म्हणजे त्यांच्याकडे जो दिल्ली दरबारी दिलेला आहे विमानतळाचं नाव बदली करण्याचा प्रस्ताव, जा बसा तिकडे आक्रोश करा की आमच्या राज्याच्या विधानसभेमध्ये एकमुखी एकमताने हा ठराव मंजूर झालेला आहे की चिकलठाणा विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करायचं आहे, तो पहिला मंजूर करून आणा. चला, आम्ही तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमचा सत्कार करतो. पाण्याचा प्रश्न आहे, संजय राऊत यांनी उल्लेख केला, महागाई वाढते आहे, रुपया रोज खाली गडगडत चाललेला आहे. जरा 1 मिनिट थोडंसं मला बोलू दे, मग तुम्ही बोला. रुपया खाली घसरत चाललेला आहे, पण आम्हाला चिंता कसली आहे? कोणत्या मशिदी खाली शिवलिंग आहे? ताजमहालच्या खाली काय? ज्ञानव्यापी मंदिराच्या मशिदीच्या खाली काय? बरं, आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी दिली मोजपट्टी हिंदुत्व मोजायची आमच्या? आणि असं आम्ही नेमकं काय केले की आम्ही हिंदुत्व सोडले असं बोंबलत सुटलेत? आणि मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं, त्याचा पुनरुच्चार करतोय की चला होऊन जाऊ द्या. शिवसेनेने हिंदुत्वासाठी आजपर्यंत काय केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत हिंदुत्वासाठी काय केले, एकदा खुल्या मंचावरती होऊन जाऊ द्या. आम्ही सांगतो आम्ही हे केलं, तुम्ही सांगायचं आम्ही हे केलं. अहो, साधी गोष्ट आहे. एक तर बाबरी मशीद पाडल्यानंतर यांची पळापळ झाली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी तिथे गेलो होतो, त्याच्याबद्दल सुद्धा मी गेल्या सभेत बोललोय. शिवसेना तिकडे नव्हती. मग ज्या संभाजीनगरमध्ये मी इकडे आलेलो आहे त्या संभाजीनगरकरांना विचारा की आपले मोरेश्वर सावे आणि त्यांच्यासोबत शिवसैनिक बाबरीच्या इथे पाडायला गेले होते की नव्हते? मोरेश्वर सावे आपले महापौर होते, खासदार होते, बाकीचे सगळे तमाम शिवसैनिक तिकडे गेले होते. आणि फडणवीसजी सावे गेले नसतील तिकडे तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजीव जे आमदार झालेत त्यांनी सांगावं माझे बाबा गेले नव्हते. सांगावं, तुमच्याकडे आमदार झालेत, हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर आमदार झालेत, मग त्यांना सांगा, त्या आमदारांना सांगा की बाबा तू ज्याची पालखी वाहतोस त्या फडणवीसांना सांग तुझे वडील तिकडे गेले होते की नव्हते. मग खरं खोटं काय ते होऊन जाऊ द्या. एक तर गेले नव्हते तर तसं सांगा माझे बाबा तिकडे गेले नव्हते, त्यांनी उगाचच खोटं सांगितलं. आणि जर गेले असतील तर जाऊन ठामपणे देवेंद्रला सांगा तू कुठे होता, तुम्ही कुठे होतात माहिती नाही, पण माझे बाबा तिकडे गेले होते, तमाम शिवसैनिक त्यांच्यासोबत तिकडे गेले होते. कोणाला हिंदुत्व शिकवत आहे? बाबरी पडल्यानंतर अगदी आडवाणीजींचं स्टेटमेंट आहे, अटलजींचं स्टेटमेंट आहे, सुंदरसिंह भंडारींचं स्टेटमेंट आहे. हे काय अगदी शिवाजी महाराजांच्या आधीचा इतिहास नाही मी तुम्हाला सांगत, हा गेल्या काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आणि त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, ही जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी घेतली नसती. अमरनाथ यात्रेवरती जेव्हा गंडांतर आलं
तेव्हा शिवसेना प्रमुखांनी इथून वाघाची डरकाळी मारली नसती. काश्मीरी पंडित ज्या आज त्यांची हालत झालेले त्याही वेळेला शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले नसते. तर आज हिंदुत्वाच्या जोरावरती तुम्ही दिल्ली काबीज करू शकला असतात काय, हे पहिले स्वतःच्या मनाला मन असलंच तर विचारा आणि मग आमच्या अंगावरती या. हिंदुत्वाचे धडे तुमच्याकडनं आम्ही घेण्या एवढे पोकळ हिंदुत्ववादी नाही, हे मी मुद्दामून काही बातम्या घेऊन आलेलो आहे. हे काश्मीरी पंडितांचा आक्रोश, पुन्हा त्यांनी घर सोडले, काय गुन्हा काय त्यांचा? आपल्या हिंदुस्थानामध्ये पुन्हा एकदा तीच वेळ येते की काय काश्मीरमध्ये नव्हे, ती आलेली आहे. घरामध्ये जाऊन गोळ्या घालतात, शाळेमध्ये जाऊन गोळ्या घालतात, कार्यालयामध्ये जाऊन गोळ्या घालतायत, पण कोणालाच काही पडलेलं नाही, चिंता नाहीये. आम्हाला नको तिकडे काढायला लावायचे. जा ना, हिंमत असेल तर त्या काश्मीरमध्ये जाऊन तिकडे हनुमान चालीसा पडा, जा. जा, उगाच कुठेतरी जाऊन ते दुधाचा अभिषेक काय करताय. हनुमान चालीसा नाही पडलं तर हिंदुत्व नाही. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाहीये. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची पहिली रक्षा करा. जा तिकडे, हिंमत असेल तर तिकडे जा. आणि मी वारंवार सांगितलेले, ही शिवसेना म्हणे शिवसेना प्रमुखांची नाहीये, मग कोणाची? मी उद्धव ठाकरे म्हणून शून्य आहे, मध्ये बाळासाहेब हे नाव आहे म्हणून मी तुमच्या समोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, म्हणून तुम्ही एवढे सगळे जण आज ही सभा माझे विचार ऐकायला तुम्ही आलात. उद्धव ठाकरे हा शूद्र आहे, पण त्या बाळासाहेबांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यावरनं आंदोलन सुरू झालं. आता काय सांगितलं बाळासाहेबांनी? मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. मग आज जे काय तुम्ही बसलेत, मला आठवते बाबरी मशिदीचं जेव्हा संपूर्ण ते आंदोलन चाललं होतं त्यावेळेला घोषणा काय होत्या? जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. करताय ना तुम्ही, तुमच्या मते हिंदू हिताची बात करताय ना, राज तर करताय, हिंदू हिताची बात कुठे आहे? काय हिंदूंचं हित तुम्ही साधताय? बाबरी तुम्ही नाही पाडलीत, ती कोणी पाडली माहिती नाही. बाबरी बांधण्याचा निर्णय हा शिवसेना ओरडून सांगत होती की विशेष कायदा करा आणि तिकडे राम मंदिर बांधा. नाही धाडस केलं तुम्ही, कोर्टातनं तो आदेश आला म्हणून ते राम मंदिर उभं राहतंय. आणि मग जनतेकडे झोळ्या पसरून 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 पैसे मागून ते राम मंदिर उभं राहतंय. मग तुमचा हिंदुत्वासाठी नेमकी तुमची भूमिका तरी काय, कर्तृत्व तरी काय? मधल्या त्या सभेमध्ये मी जे बोललो, हो बोललोच मी. याचं कारण हिंदुत्व, आज सुद्धा मी येताना होर्डिंग्स बघितली, हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला या. काय हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे काय नेमकं आहे? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हे राष्ट्रीयत्व आहे. आणि आज जे काय घडतंय, आज जे काय झालेलं आहे, भारतीय जनता पक्षाने पहिले त्यांचे जे बेलगाम सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्या डोक्यात जर का मेंदू असेल, त्या मेंदूमध्ये काहीतरी अक्कल घातली पाहिजे पहिली. काय वाटेल ते बोलतायत, विरोधी पक्षाच्या नेत्यावरती बोलतायत. अजूनही माझा एक सुद्धा प्रवक्ता त्या भाषेमध्ये बोललेला नाही, पण बोलणारच नाही अशी आशा करू नका. जर तुम्ही आमच्यावरती वेळी वाकडी टीका केली तर कदाचित उद्या आमचा संयम तुटला तर तुमच्याच भाषेत, तुमच्याच शब्दात, तुमच्या नेत्यांवरती सुद्धा आमचे प्रवक्ते टीका केल्याशिवाय राहणार नाही, नव्हे प्रत्येक शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण असं मानतो नव्हे, ते आहेच की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमिका आहे. काहीतरी संस्कार, हा जो भगवा आहे तो नुसता काहीतरी फडकायला बरं म्हणून घेतलेला नाही, तो म्हणून शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी आमच्या हातात नाही दिला. हा वारकऱ्यांचा भगवा आहे, हा छत्रपतींचा भगवा आहे, होय हा हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा भगवा आहे. आणि त्या भगव्या पाठी जे काही विचार आहेत, जे संस्कार आहेत, ते जर का आमच्या धमन्यांमध्ये भिनणार नसतील तर नुसता भगवा फडकून काही उपयोग नाही. म्हणजे इकडे हनुमान चालीसा बोलायचं आणि तिकडे जाऊन पलीकडे जाऊन शिव्या द्यायच्या, हे हिंदुत्व नाहीये. पण आज ते जे प्रवक्ते बेलगाम बोलत सुटलेले आहेत, पहिली गोष्ट मला एकाने सांगायचं की इतकी वर्ष शिवसेना प्रमुखांचे तुम्ही विचार ऐकत आलात. आपल्यापैकी काही जण त्याही वेळेला होते, आजही आहेत, व्यासपीठावरती आहेत. कधीही शिवसेना प्रमुखांनी इस्लाम किंवा मुसलमानाचा मुसलमान म्हणून द्वेष करा, त्याला तोडा फोडा झोडा, हे आपल्याला सांगितले कधी? सांगूच शकत नाही. कारण शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जय छत्रपती शिवाजी महाराज
कुराण सापडल्यानंतर सुद्धा त्याचा मान ठेवत होते. ते संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपला धर्म हा आपल्या घरात ठेवायचा आणि घराबाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा हा देश हाच माझा धर्म हे समजून बाहेर पाऊल टाकायचं. पण दुर्दैवाने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा, आम्ही ही भूमिका घेऊन बाहेर पडल्यानंतर जर कोणी त्याच्या धर्माचा वेळ घेऊन आमच्या अंगावरती आला तर मात्र आम्ही या देशातले कडवट हिंदू म्हणून, देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण आज एका भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने त्या प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध, काय तुमचा संबंध काय? आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही, तसंच त्यांच्याही करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. पण तो अपमान केल्यानंतर सगळे मिडल ईस्ट, अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावरती आणलं, माफी मागायला लावली. पंतप्रधान होय, राजकारणात वेगळं, राजकीय मतभेद असतील, मतभिन्नता असतील, नव्हे ते आहे, पण शेवटी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो कचरा कुंडीवरती लावला जातो आणि हे आम्ही नुसतं बघत बसायचं. कोणामुळे ही परिस्थिती आली? भारताने माफी मागायची, आपल्या हिंदुस्थानने माफी मागायची. काय देशाने काय केलंय? गुन्हा केलाय तो भाजपाने केलेला आहे. गुन्हा केलाय तो भाजपाच्या तीनपाट प्रवक्त्यांनी केलेला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेने जा पुढे. जनता पसरलेली इकडे, जनतेवरती न्याय निवडा सोपवा. तुम्हाला काय निवडायचं ते निवडा. आणि आज मी तुम्हाला जाहीररित्या विचारतोय की ते ज्या भाजपच्या टीनपाट, होय मी मुद्दामून शब्द वापरतो, टीनपाट प्रवक्त्यामुळे आपल्या देशावरती नामुष्की ओढवलेली आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे? आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीवरती लावण्यात आला या एका व्यक्तीमुळे, हे तुम्हाला पटते? या अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि तुमच्या मागे आम्ही फरफटत यावं, ही तुमची जर का भूमिका असेल तर सोडून द्या. हे कदापि होणं शक्य नाहीये. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे बोलत होतो की गेल्या सभेमध्ये मी बोललो की भारतीय जनता पक्षाने मध्ये एक सभा घेतली होती आणि सभेमध्ये सगळे भगवे टोप्या घालून आले होते. भगव्या टोप्या कशाला? आम्ही हिंदू आहोत. का रे, तुझ्या वागणुकीत कळत नाही तू हिंदू आहेस का? भगवी टोपी घालून काय नमाज पडतोस की काय? भगवी टोपी घातली म्हणजे हिंदू होत नाही. टोपीमध्ये हिंदुत्व नसतं, डोक्यामध्ये हिंदुत्व असतं. आणि जर भगव्या टोपीत हिंदुत्व असेल तर संघ काळी टोपी का घालते? लोकांनी म्हटलं तुम्ही संघावरती का टीका केली? म्हटलं मी संघावरती टीका नाही केली, पण संघ त्यांची मातृसंस्था आहे. त्यांनी बघा ना आपलं कार्टिकाची वायत झाली. ती जे काय तुम्ही शिकवत आहात ते तुमची कार्टी समजून घेत नसतील आणि वाह्यातासारखं वागत असतील तर कानाखाली वाजवायची की नाही हा अधिकार त्यांच्या मातृसंस्थेला आहे. आणि आज सुद्धा मोहन भागवतांनी जी एक भूमिका घेतलेली आहे, खरोखर चांगली भूमिका आहे की प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही. इतिहास कोणी पुसू शकत नाही. बरं वाटलं का? बरं वाटलं की आता आपण एका नाजूक परिस्थितीतून चाललेलो आहोत. करोनाने तर सगळा हाहाकार केलेलाच आहे. पुन्हा डोकं वर काढतोय की काय अशी भीती आहे. पण अर्थ गाडं जे आपलं रुळावरनं घसरलेलं आहे, नोकऱ्या गेलेल्या आहेत, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहेत, कारण लॉकडाऊन होता. पर्याय काय होता दुसरा? गुंतवणूकदार येत आहेत. आता सुद्धा मी अभिमानाने सांगेन, सुभाष देसाईजींनी सांगितलं असेल, गेल्या आठवड्यात जे गेले होते डावोसला, दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या पवेलियन समोर नव्हती एवढी गर्दी आपल्या महाराष्ट्राच्या पवेलियनमध्ये होती. ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांनी मिळून 80,000 कोटीचे सामंजस्य करार केलेले आहेत. गेल्या 2 वर्षात काही लाख कोटीचे सामंजस्य करार जे आपण केलेले आहेत त्यातले बरेचसे सामंजस्य करार हे कागदावरून आता जमिनीवरती उतरायला लागलेले आहेत. मग रोजीरोटी द्यायला पाहिजे, शिक्षण द्यायला पाहिजे. पंतप्रधान जे बोलले, पंतप्रधानांनी सुद्धा चांगलं सांगितलं. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आपल्या देशामध्ये विरोधी पक्ष हा मूळ मुद्द्यांना बगल देऊन भलत्याच मुद्द्यावरती बोलतो आहे. म्हटलं बरोबर आहे, पण माननीय पंतप्रधानांकराची जाणीव नसेल की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं काही नीट चाललं असताना कुठेतरी कोणाला तरी सुपारी देते, मग कोणाचा तरी भोंगामध्ये वाजतो,
कोणाला तरी हनुमान चालीसामध्ये सुटतं, कोणतरी कुठे थडगावती जाऊन डोकं टेकतं. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. इकडे सुद्धा काही मुसलमान शिवसैनिक आले असतील ना, आले असतील. आहात ना रे इकडे? का तुम्ही शिवसेनेत? का तुम्हाला माहित नाही हिंदुत्ववादी शिवसेना आहे? पण त्यांना कळलेलं आहे की हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे. जो एक उल्लेख मी 2-3 वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्यात केला होता ते मुद्दामून सांगतो. हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे हे पुन्हा एकदा सांगतो. जास्त पाठी जाण्याची गरज नाही. आज जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे, प्रत्येक काश्मीरी पंडिताची टिपून टिपून हत्या होते आहे. असाच एका सैनिक होता, एक सैनिक होता. ठीक आहे, जरा थांब. असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हे असं हिंदुत्व आम्ही घेऊन पुढे जात असताना जी कामं आपण केलेली आहेत, इकडे बसलेत संभाजीनगरचे आहेत, मराठवाड्याचे आमदार आहेत, सगळे नेते आहेत. जी विकास कामं आपण करतो आहोत, मुंबई ते नागपूर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा येत्या काही दिवसात बराचसा या संभाजीनगरपर्यंत पूर्ण होईल. पण मुद्दामून तुम्हाला सांगतो की ह्या महामार्गाचा आणखीन एक वळसा आपण जालनापासून नांदेडपर्यंत नेतो आहोत. सगळे जोडतो आहोत, सगळे जवळ या. परभणी आणि धाराशिव किती वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती ओमराजे? 93 पासून तिला मान्यता दिलेली आहे. घृष्णेश्वर मंदिर आहे, त्याचा सभामंडप नवीन करतो आहे. एवढंच नाही तर हळूहळू जसं जमत जाईल तसं आपल्या राज्यातल्या प्रत्येक पुरातन मंदिराचं संवर्धन करण्याचं महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलेलं आहे. गडकिल्ल्यांचं जतन करतोय, त्यांचं संवर्धन करतोय. संभाजीनगरमध्ये आपण संत विद्यापीठ त्याची सुरुवात झालेली आहे, त्याचा अभ्यासक्रम ठरतोय. काय हे हिंदुत्व नाही आहे? हे सगळे जे काय आम्ही करतोय, मंदिरांचं जतन करतोय, गडकिल्ल्यांचं जतन करतोय, संत विद्यापीठ, कधीतरी तुमच्या डोळक्यामध्ये असं विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना शिवली तरी होती? आज संत विद्यापीठ उभं राहत आहे, महाविद्यालय उभी राहत आहेत, नोकऱ्यांसाठी गुंतवणूकदार येत आहेत, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. पण हे बघवत नाही आहे. कारण हे असंच जर का सुरू राहिलं तर 2.5 वर्षे तर अशीच झाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सरकारला 2.5 वर्षे झाली, विश्वास नाही बसत. रोज ज्यांच्या स्वप्नामध्ये उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार आणि सरकार पडल्यानंतर मीच पुन्हा येणार, हे जे होतं त्यांना ते चिमटे काढून बघतायत की अरे 2.5 वर्ष झाली, ज्याला प्रशासनाचा काडीचा अनुभव नव्हता असा माणूस हा मुख्यमंत्री म्हणून बसलाय आणि बिनबोभाट नाही तर विकासाच्या दिशेने पुढे सरकवणारी, महाराष्ट्राला पुढे नेणारी ही 2.5 वर्ष झालेली आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी खास धन्यवाद द्यायचा आहे. कारण ही वाटचाल ही सोपी नव्हती आणि पुढची वाटचाल सुद्धा सोपी नाही आहे. पण केवळ आणि केवळ तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि त्याहीपेक्षा मोठा तुमचा विश्वास. नाहीतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं, तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, म्हणजे इतके वर्ष ज्यांच्याबरोबर आपण लढत होतो. आणि हे मी मागे सांगितलेले 25-30 वर्ष ज्यांना मित्र म्हणून आपण मांडीवरती बसलो होतं, तो आपल्या उरावरती नाचायला बघायला लागला. आणि ज्यांच्याबरोबर भांडत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची आणि देण्याची ही संधी आणि साथ दिलेली आहे. म्हणजे जो मित्र होता तो एवढा हाडवैरी झालेला आहे आणि जे वैरी होते ते मित्र झालेले आहेत.
मला नेमकं हेच कळत नाही की भारतीय जनता पक्ष जेव्हा म्हणजे हे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक जमाना असा होता की देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे राजकारणामध्ये अस्पृश्य होते. अस्पृश्य कोणी जवळ यायला तयार नव्हते. का? तुम्ही हिंदुत्ववादी आहात. तुम्ही हिंदुत्ववादी आहात. मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद, साधं महापौर पद मिळालं तरी आपल्याला काय बाजी मारल्यासारखं वाटत होतं, कारण हिंदुत्वाच्या वरती आधारावरती जिंकलेली ती निवडणूक असायची. पण 25-30 वर्ष कठीण काळ होता तेव्हा तुम्ही आमचा उपयोग करून घेतलात. आणि जेव्हा तुमच्या स्वतःचं सरकार आल्यानंतर हीच शिवसेना प्रमुखांची शिवसेना, ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमच्या नेत्यांना सुद्धा संकटातून वाचवलेलं आहे, ती शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली. ही शिवसेना एकदम तुमची वैरी म्हणून दिसायला लागली. मग काढा ना, जेवढे जेवढे तुमचे सहकारी तुम्ही सरकार स्थापन केल्यानंतर आले. अटलजी होते तेव्हा तर 25-30 होते, आता सुद्धा 28-30 होते. राहिले किती बघा. नितीश कुमार असेल, रामविलास होते, चंद्रबाबू होते. यांच्यापैकी किती लोक हिंदुत्वाच्या विचारासाठी म्हणून तुमच्या सोबत आले होते आणि खुर्ची मिळवण्यासाठी म्हणून किती आले होते, हा तुम्ही आराखडा मांडा. मग आज जो काही तुम्ही प्रकार चालवले आहात की इतकी वर्ष ज्यांनी तुम्हाला जपलं, जोपासलं, मोठं केलं, अगदी संभाजीनगरमध्ये सुद्धा मी दाखला देईन की एक दिवस मला आठवतंय गोपीनाथ मुंडे घरी आले होते, शिवसेना प्रमुखांसोबत बोलत होते आणि बोलता बोलता गोपीनाथजींनी सांगितले की बाळासाहेब, यावेळेला महापौरपद आम्हाला द्या. एका क्षणाचाही उशीर न लावता बाळासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, यावर्षी भाजपचा महापौर. बाळासाहेब कधी कागदावरती आकडेमोड करत नव्हते. नाही 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 नाही, तुझे नगरसेवक किती, माझे नगरसेवक किती, ह्याचे नगरसेवक किती, मतदान करणार, अपक्ष काय करणार. शिवसेना प्रमुखाने एका क्षणात सांगितलं कोण महापौर झाले तेव्हा तेही तुम्ही सांगाल. भागवत कराड वरती गेलेत. म्हणजे दिल्लीमध्ये गेलेत मंत्री म्हणून, गेलेत की नाही. हा, मग असं सांगा ना, लोकांचा गैरसमज नका करू. आता परवाच्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एक माननीय पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स ठेवली होती प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा एक आढावा घेण्यासाठी. संभाजीनगरमध्ये जी काही लोक बसली होती त्यांच्यामध्ये आम्ही बोलत होतो त्यांच्याशी. आणि मग एका व्यक्तीने सांगितलं की मला कर्ज मिळत नाही. तर मी होतो, उपमुख्यमंत्री होते, आम्ही सूचना दिल्या कलेक्टरना की हे कुठे राहतात बघा, यांचं नाव काय बघा, कशासाठी कर्ज आणि कोण अडवते ते तुम्ही बघा. कराड आम्हाला माहीत नाही, कराड साहेब बाजूला बसत होते. त्यांनी ताबडतोब माईक घेतला, त्यांनी सांगितलं की त्यांनी ओळख करून दिली, मी अमुक अमुक आणि मी इथे बसलेलो आहे, मी स्वतः पंतप्रधानांच्या या योजनेतून ह्याला कर्ज मिळवून देईन. म्हटलं बरं झालं, एक प्रश्न सुटला. मग मी बोलताना सांगितलं कराड साहेब आणखीन एक काम करा, आम्ही 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांचं पीक कर्ज हे आपल्या महाविकास आघाडी सरकारने माफ केलेलं आहे, कर्जमुक्त केलेलं आहे. आणि आता 3 लाखापर्यंतचं जे पीक कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज हे देण्याची योजना आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने आणलेली आहे. आणले ना. हे आपण केल्यानंतर केंद्र सरकारने काय केलं, केंद्र सरकार जो 2% व्याजाचा भार त्यांच्याकडे घेतला होता त्याने तो आता नाकारून टाकला. आम्ही नाही घेणार. म्हणजे 2%चा जो व्याजाचा दर आहे तो आता आपल्या गोरगरीब शेतकऱ्यावरती केंद्र सरकारने टाकलेला आहे. आम्ही कराड साहेबांनी सांगितलं की याला जसं तुम्ही कर्ज मिळवून देताय तसं जा तिकडे, तुम्ही अर्थराज्यमंत्री पण आहेत ना मला वाटतं ते, तर जा तिकडे सांगा की हे जे काय करताय ते बरोबर नाही. 50 ते 60 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे योजना आपण आणण्याचा प्रयत्न करण्याचा योजना आपण आणतो आहोत. 3 लाखापर्यंत व्याज दर आपण माफ केलेला आहे. पण महाराष्ट्र सरकारने केल्यानंतर केंद्र त्यांच्याकडे जो 2%चा व्याज दर होता तो त्यांनी आता शेतकऱ्यांवरती लावायला लागलेला आहे. अनेक अशा योजना आहेत. जा, आक्रोश करायचा असेल तर दिल्लीमध्ये जा आणि त्यांना सांगा पीक विमा जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांसाठी आहे, हे एकदा तिकडनं जाऊन आक्रोश करा तिकडे आणि त्यांच्याकडनं एकदा माझ्या महाराष्ट्राला सांगा कोणासाठी ही योजना आहे. संपूर्ण शेतकऱ्यांच्या आयुष्याची नासाडी करून टाकायची योजना अशा आणायच्या की शेतकरी घाबरलाच पाहिजे त्या योजनेचा लाभ घ्यायला. आपण प्रयत्न करतो. बीड मॉडेल प्रमाणे आम्हाला ती पीक विमा योजना करून द्या म्हणून आपण आग्रह धरलेला आहे. कारण शेतकरी, मी काय तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला
होते, सततधार येते, दुष्काळ पडतो, त्यावेळेला आम्ही सगळे तुमच्या बांधावरती येतो. रडू नको, असं करू नको, तसं करू नको. मग तुम्ही भांडता, भुलता तुम्ही आणि तुम्ही मतं देता. मतं दिल्यानंतर आम्ही खुर्चीत बसलो तर कोण शेतकरी, कसला शेतकरी, ही अशी वृत्ती ही आम्हाला आमच्या हिंदुत्वामध्ये माफ करणारी वृत्ती नाही आहे. आम्ही जे आहोत आम्ही शेतकऱ्याला बांधील आहोत. निवडणुका आल्यानंतर भूलथापा मारायच्या आणि निवडून आल्यानंतर हे असं म्हणे निवडणुकीत बोलायचंच असतं. आता तुम्ही मला सांगा हो, अच्छे दिन कब आएंगे विसरलात की लक्षात आहे तुमच्या? जाताय विचारायला अच्छे दिन कब आएंगे, तुम्ही सांगितलं तर अच्छे दिन आएंगे, कब आएंगे, काय नाही, झटकून टाकायचं. आणि मग निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढायच्या, पुन्हा एकदा धर्माची आफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावरती मतं मिळून सत्तेवरती यायचं. मतदार मेला तरी चालेल, निवडणूक आल्यानंतर पुन्हा बघू, पुन्हा काहीतरी कोणती तरी मशीद पाडू, कोणती तरी आणखीन काहीतरी काढू, की पुन्हा तुम्ही सगळे आमच्या मागे. ही जी काय थेरं चाललेली आहेत, या थेरावरती मी पंतप्रधानांना सांगेन की तुम्ही जे बोललात ना की मुद्दे भरकटवले जात आहेत, चला आमची तयारी आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे. मी म्हणतो पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आवाहन म्हणजे विनंती, आव्हान नाही, मी विनंती करतोय की देशातील सर्व प्रमुख पक्षाच्या प्रमुखांना बोलवा, मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि सांगा कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं, कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं नाही. आमची तयारी आहे. पण बोलल्यानंतर मात्र जे बोलाल तसं करून दाखवा. कारण योजना जाहीर करायच्या मध्ये उज्ज्वला योजना काय त्याची फरफट झाली होती तुम्हाला माहिती आहे. उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर मिळत नव्हता, पुन्हा ते सगळी बोंबाबोंब झाली. मग बोंबाबोंब झाल्यानंतर ही रडत खडत पुन्हा योजना सुरू केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढे वाढवायचे, मग आक्रोश सुरू झाला की थोडंसं कमी करायचं. मला आठवते मागे एक राजेश खन्नाचा पिक्चर होता, बहुतेक त्याचं नाव आज का MLA असेल माहिती नाही मला, पण तो असेल. राजेश खन्ना मुख्यमंत्री म्हणून दाखवलाय आणि राजेश खन्ना म्हणजे मुख्यमंत्री बसलेत आणि बाहेर काहीतरी गडबड होते. मग राजेश खन्ना ते मुख्यमंत्री विचारतात क्या चल रहा है, कौन है उधर. मग त्यांचा सेक्रेटरी येऊन सांगतो नहीं साहब वो शहर के व्यापारी मिलना चाहते. अच्छा बुलाओ उनको. व्यापारी म्हटलं तर बोलावं लवकर. क्या चाहिए, क्या चाहते. नाही अमुक ह्याचे भाव आम्हाला वाढवून पाहिजेत. किती पाहिजेत. नाही आम्हाला 25 रुपये आहेत, ते 50 रुपये करून पाहिजेत. तर ते सचिवाकडे बघतात, तर साहब ऐसे करेंगे तो लोग तो रस्ते पे उतर कर आएंगे, 25 का 50 कैसे चलेगा. अरे कुछ नहीं, 100 रुपया कर दो. सगळे गार होतात, व्यापारी पण उडतात, सेक्रेटरी उडतात. असं कसं. अहो 25चं 50 केलं तरच लोक रस्त्यावरती उतरणार आहेत, तर तुम्ही 50चं 100 करताय. लोक रस्त्यावरती येतील, काय सांगायचं त्यांना. ते मुझे पता है, लोग रस्ते पे आएंगे, आने दो. फिर मुझे मिलने आएंगे, आने दो. फिर मैं आपको बुलाऊंगा. फिर लोग बोलेंगे ये 25 रुपये का दाम इन्होंने 100 रुपया किया, तो मैं कहूंगा कि 100 रुपया नहीं चलेगा, आप 50 कर दो. काय कळलं तुम्हाला. म्हणजे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे मी देतो, पण त्याचे डबल करा. म्हणजे मग ते सगळे बोंबाबोंब झाले का मी अर्धे केल्यासारखं दाखवीन. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाव अर्धे केले, म्हणजे तुम्ही खुश, व्यापारी खुश, आम्ही खुश. पण मी तसं करणार नाही आहे. मी पेट्रोल डिझेलचे दर कमी करणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. पण आपल्या सरकारने संभाजीनगरच्या पाणीपट्टीचे दर कमी केलेत, हे तुम्हाला माहिती आहे का. येत्या 15 दिवसात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झाले ना. हां, तुमचा गुंठेवारीचा प्रश्न सुटला की नाही सुटला. कारण मीच इकडे येत होतो आणि प्रत्येक सभेत गल्लोगल्ली जाऊन सांगत होतो गुंठेवारीच्या त्या तिथल्या विभागामध्ये की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही गुंठेवारीचा कायदा रद्द करू. तुम्ही देत होतात सत्ता, महापालिका देत होतात, पण महापालिकेच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं ते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी दिलेल्या वचनाला जागलेलो आहे. गुंठेवारीचा प्रश्न सोडवलेला आहे, पाणीपट्टीचा त्याचा दर कमी केलेला आहे, छत्रपतींचा पुतळा मोठा उभा झालेला आहे, ॲक्वेरियम तयार होतोय, पर्यटन जंगल सफारी सुरू होते, कितीतरी गोष्टी आपण करतो. रस्ते तर तुम्ही येत्या काही वर्षात बघाल, 1-2 वर्षामध्ये बघाल की पूर्वीचे रस्ते असतील त्याचे फोटो मुद्दामून जतन करून ठेवा. पूर्वीचे रस्ते कसे होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारने रस्ते आम्हाला कसे दिलेले आहेत. हे सगळं चहूबाजूने विकासाचं काम होतंय. मधल्या काळामध्ये देसाई साहेबांसोबत मी ऑरिक सिटीला गेलो होतो. 5 स्टार मी ऐकलं होतं, 5 स्टार MIDC, 5 स्टार MIDC आहे. हे सगळं करतोय कोणासाठी करतोय. तुमच्यासाठी करतोय. गुंतवणूकदारांबरोबर करार करतोय. का
तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना नोकरीसाठी घर सोडून इतर राज्यात वणवण फिरण्याची वेळ येऊ द्यायची नाही, हे ठरवून आम्ही काम करतो आहोत. हे ठरवून काम करतो आहोत. अनेक गुंतवणूकदार येत आहेत, पण ते येऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाचा जो आक्रोश चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये वाट लागलेली आहे, कायदा सुव्यवस्था मेलेली आहे, रोज काही ना काहीतरी होतं आहे. मध्ये त्यांनी काय काढलेलं की अफू गांजाचं पेव फुटलेलं आहे, आणि मग हे कमी पडते कारण सरकार पडत नाही. मग कोणाच्या मागे ईडी लाव, कोणाच्या मागे सीबीआय लावा, जरूर लावा. पण इकडे ईडी आणि सीबीआय लावण्यापेक्षा काश्मीरमध्ये जे पंडितांना गोळ्या घालतात त्यांच्या तिकडे त्या धाडी टाका ना, जरा ईडी आणि सीबीआयच्या धाडी तिकडे टाका. हिंमत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी तिकडे जाऊन दाखवावं, जा तिकडे. पण संताप कुठे येतो, चीड कुठे येते की काश्मीरमध्ये जे पंडित भयभीत होऊन आता एकत्र होत आहेत आणि घर सोडतायत, कोणी एक मायेचा पूत त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही. सगळे प्रवक्ते तोंडात बोळे कोंबून हे गप्प बसलेले आहेत. एका तरी प्रवक्त्याने भाजपच्या या विषयावरती कधीतरी दातखिळी उचकटली त्याची. मग शिवसेना प्रमुखांचा पुत्र होय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जे जे लागेल, जे जे आम्हाला करता येणे शक्य आहे ते आम्ही तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे तुम्हाला. कोण आहेत ही लोक? क्या पाकिस्तानातून येत आहे? इथे येऊन बांगलादेशी राहू शकतात, तर माझ्याच देशातले काश्मीरी पंडित आणि काश्मीरचे नागरिक हे जर देशभर येणार असतील, पहिले येण्याची वेळ काय येते, कोणाचं ते अपयश आहे? हेच जर का केंद्रामध्ये दुसऱ्या कोणाचं सरकार असतं आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असता, तर भारतीय जनता पक्षाने काय केलं असतं? मला आठवत आहेत ते दिवस, कुठेही अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष भारत बंद करत होती, महाराष्ट्र बंद करत होता. आपण तिरीमिरीने रस्त्यावरती उतरत होतो, काय कुठे काश्मीर कुठे काय, पण आपण बंद करत होतो. ती एकजूट होती, ती हिंदुत्वाची एकजूट होती, आणि त्या मुठीमध्येच जो भगवा आम्ही तेव्हा पकडलाय तो आज सुद्धा फडकतोय, पण आज बंद नाही, काही नाही. महागाई वाढते, वाढू द्या, त्याच्याबद्दल कोणी ब्र काढायला तयार नाही. आणखीन एक आठवण मुद्दा म्हणून सांगतो की असाच एकदा भारतीय जनता पक्षाने भारत बंदचा नारा दिला. भारत बंद, आपण साहजिकच आहे, शिवसेना सोबत होती आणि शिवसेनेशिवाय भाजपामध्ये काय ताकद नाही बंद बिंद करण्याची, अजिबात नाहीये. पण नेमकं त्यावेळेला जो दिवस त्यांनी निवडला होता तो गणपतीच्या आगमनाचा दिवस होता. 1.5 दिवसाचे गणपती असतात, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 10 दिवसाचे वगैरे असतात, पण गणपतीचा पहिला दिवस करायचं काय? महागाई विरुद्ध आंदोलन तर करायचंय, बंद तर करायचं आहे, पण गणपती आहे. शिवसेना प्रमुखांना मी विचारलं, साहेबांनी सांगितलं अजिबात नाही करायचं. हिंदूंचा सण आणि हिंदूंच्या सणाच्या दिवशी मी बंद बिंद महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. मी सुषमा स्वराजना फोन केला, सुषमा जी थोड़ी सी मुश्किल है, गणेश जी का आगमन होने जा रहे हैं. अरे उद्धव भैया वो तो 10 दिन चलता है. म्हटलं नाही 10 दिन नहीं, वो पहिले दिन से ही त्यांचं आगमन इथपासूनच आनंद होतो, तर माफ करा या बंदमध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही. पण त्यावेळेला तुम्ही ना हिंदूंचे सण बघत होतात ना त्यांचा आनंद बघत होतात, केवळ राजकारण करायचं म्हणून तुमच्या मनात येईल त्या दिवशी तुम्ही बंद करत होता. भारत बंद, गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेल आम्ही बंद करणार. मग त्यावेळेची ती जी भाजपा, जर ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तेव्हाची कोणाचा जो भाजपा होता, देव जाणे पहिला शोधा कोण होता तुमचा नेता, आणि त्याची तरी भाजपा आज राहिले का एवढं तरी मला सांगा. गेल्या सभेत सुद्धा मी बोललोय की तेव्हा 7 पैशांनी पेट्रोल वाढल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे बैलगाडीतून बसून लोकसभेमध्ये गेले होते. तो भाजपा आम्ही शोधतोय, कुठे गेला तो भाजपा? आणि आता हे सगळी जी काय त्यांची पिलावळ दिसते, कसले संस्कार तुम्ही करताय. म्हणून मला भागवत साहेबांना हात जोडून नम्र विनंती करायची की हीच जी काय आता परिस्थिती आली ही तुम्हाला अपेक्षित होती काय? भारतीय जनता पक्ष आजचा जो त्याची जी आजची वागणूक आहे हीच तुम्हाला अपेक्षित होती काय? आणि आज जे तुमचे प्रवक्ते बोलतायत, अगदी आमच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन बोलतायत, कुटुंबियांवरती हल्ले चाललेत, शाब्दिक हल्ले चाललेत, खोटे नाटे आरोप चाललेत. प्रवक्त्यांच्या त्या वाचाळपणामुळे देशाची आबरू जाते, देशाची आबरू, भाजपाची आबरू नाही गेली जगामध्ये, माझ्या हिंदुस्थानची आबरू गेलेली आहे. कोण भरपाई करणार? आणि मग मागे जसं भारतीय जनता पक्षाने एक 84 कॅम्पेन केलं होतं
की हे वाढलं ते वाढलं, अमुक चालले तमुक चालले, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? मग मला आज भारतीय जनता पक्षाला विचारतोय की तुम्ही ज्या दिशेने चाललेला आहात, ज्या पद्धतीने तुम्ही वागत आहात, अरे कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान आणि महाराष्ट्र माझा? कुठे नेऊन ठेवणार आहात? विचारा, भारतीय जनता पक्षवाले आले का विचारा, कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा? कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान माझा? आणि ज्या पद्धतीने तुम्ही हल्ले करता, तुम्ही हिंदुत्वाला बदनाम करताय, शिवसेनेला शिवसेना बदनाम होऊ शकत नाही. कारण प्रत्येक वेळेला आपत्ती असो किंवा काही असो, रक्तदान करायचं असेल तर शिवसैनिकाच्या रांगा लागतात, तुमच्या कार्यकर्त्यांचे राहू शकत नाही. ही शिवसेना आणि हा शिवसैनिक तळागाळामध्ये पोचलेला आहे. तळागाळामध्ये आपत्ती असो किंवा काही असो, पहिला धावून जातो तो शिवसैनिक. म्हणून तुम्ही किती जोर बैठका काढा, शिवसेना एवढी पाळमुळं खोलवर गेलेली आहे की ती उपटू म्हटला तरी तुमच्या पिढ्या उपटून बाजूला पडतील, पण शिवसेनेचे विचार उखडले जाणार नाहीत. आणि या पद्धतीने आपण जातो आहोत. म्हणून हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय आहे? रामाची भक्ती तर आहेच, राम भक्त आम्ही आहोतच. तो एक बघितलं ना, कोण कुठला शिवसैनिक काय त्याला माझ्याबद्दल वाटलं, श्रीराम 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 करत आला, आता सुद्धा तो माझ्या समोर आला, नसता आला तो लिहित बसला असता. पण हे सगळ्यांचे असे आशीर्वाद, अशी प्रेम, हे सगळं मिळतंय म्हणून मी तुमच्यासमोर येऊ शकतो, म्हणून येऊ शकतो. आणि म्हणून मला एकच सांगायचं की आमच्या हिंदुत्वाची मोजमापं घेऊ नका. आमच्या हृदयात राम जरूर आहे, पण जर आम्ही हाताला काम नाही दिलं तर त्या हिंदुत्वाला काडीचा अर्थ राहणार नाही आहे. म्हणून हृदयात राम आणि हाताला काम असंही आमचं हिंदुत्व आहे. पुन्हा एकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. फडणवीसांच्या भाषेमध्ये गदाधारी नाही, कारण गद्यानं आम्ही सोडलेलं आहे. आणि आजची ही सभा एकदाच मला सांगायचं, उत्तर द्यायचं, ह्याच्यामध्ये भाड्याने आणलेले लोक आहेत का? जरा थोडा हातबीत वर करून सांगा जरा. नाही ना? हे जरा हात वर करा आणि मुद्दा म्हणून टीव्ही वाल्यांना सांगतो, हे हात बघा, या हातामध्ये ताकद आहे, हे जिवंत सळसळतं रक्त आहे, हिंदुत्वाचं रक्त आहे. शिवसेना प्रमुखाने आमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे भगव रक्त आहे. आणि म्हणून एकच सांगेन की एक तर आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, कारण आमचे हे सगळे जे हात आहेत हे ढेकणं चिरडण्यासाठी नाही आहेत, तर हिंदुत्वाचं रक्षण करणारे आमचे हात आहेत. जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो या देशासाठीच जगायला तयार आहे, तो आमचा आहे. आणि त्यांचं रक्षण करणं हे आमचं काम आहे. आणि असं आमचं हिंदुत्व आहे. आपण सगळेजण इथे आलात, मी खरंच सांगतो की तुमच्या दर्शनाने माझ्यामध्ये 100 नव्हे तर लाख हत्तींचं बळ आलेलं आहे. आपले आशीर्वाद, आपलं प्रेम हे असंच कायम ठेवा, एवढीच एक नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी उभं राहून राष्ट्रगीताने या सभेचा आपण समारोप करू. सामुदायिक राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत अपन सगळे मिळून राष्ट्रगीत सुरू करू. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. कृपया मैदानावर 2 मिनिटं थांबावे. साहेबांचा ताफा जाईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीनं
आपण कृपया 2 मिनिटं थांबावे. कोणीही सगळ्यांनी थांबा. 2 मिनिटं थांबा फक्त. महिला भगिनीने जागेवरच थांबा. सावकाश सभा या ठिकाणी सावकाश बाहेर पडा, माझी नम्र विनंती आहे. सर्वांनी आपापले मोबाईल, पाकिट आणि दागिने सांभाळा, माझी नम्र विनंती आपल्याला. कृपया करून आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे, महिलांनी जागेवरच थांबा. पुरुष मंडळींना जाऊ द्या अगोदर. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. शिवसेनेचे पक्षप्रमुख, लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे जिंदाबाद. शिवसेना युवा नेते माननीय आदित्य ठाकरे जिंदाबाद. या ठिकाणी रश्मीताई उद्धव ठाकरे साहेब भेटत आहेत. सर्व आलेल्या बंधू भगिनींना, माता भगिनींना या ठिकाणी भेट घेत आहेत. सर्वांना माझी नम्र विनंती, माता भगिनींनी आपण जागेवर थांबायचं आहे. कृपया करून पुरुष मंडळींना पण माझी नम्र विनंती आहे, माता भगिनींना पहिले जाऊ द्या. 1 नंबर गेट आणि 2 नंबर गेट आणि 3 नंबर गेट कृपया सावकाश बाहेर पडा.